दंडोत्पणा भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि अखिल भारतीय महानुभाव विचारचिंतन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेले 2 दिवसीय महानुभाव साहित्य संमेलनाचं आयोजन या कैवल्याशी नानाजी ढवंगाळे नगरामध्ये संपन्न होत आहे। श्रीमद महावाक्य प्रवचन निर्वचन सोहळ्यानिमित्त होत असणारे हे संमेलन आणि नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी पर्वानिमित्त होत असलेलं हे संमेलन आणि या संमेलनाचं हे समारोपीय सत्र। बंधूंनो, गेल्या 2 दिवसापासून आपण अतिशय तन्मयतेने या ठिकाणी उपस्थित आहात आणि कंटिन्यू या ठिकाणी हे संमेलन चालूच आहे। आपल्या मनस्थितीची आम्ही जरूर काळजी घेतो खऱ्या अर्थाने, परंतु मला आपणास सांगावयास आनंद वाटतो की या 2 दिवसामध्ये आपण खूप काही गोष्टी कमवलेल्या आहेत। कारण अतिशय महत्त्वाचे असणारे परिसंवाद या ठिकाणी तुम्ही ऐकलेले आहेत। त्यामध्ये महानुभाव साहित्याची पृथगात्मता, त्याचबरोबर महानुभाव साहित्यातील सौंदर्य विचार, मध्ययुगीन धर्मसंप्रदाय आणि महानुभाव पंथ, त्याचबरोबर महानुभाव साहित्यातील मूल्य विचार असे 4 परिसंवाद ऐकले। आणि खरी जर सर्व नागपूरकरांनी दाद दिली असेल तर रात्रीच्या त्या कवी संमेलना खऱ्या अर्थानं दाद दिलेली आहे आणि अतिशय सुंदर कवी संमेलन या ठिकाणी संपन्न झालेले आहे। त्याचबरोबर या 2 दिवसीय संमेलनाचा मी आपणास काही सांगण्याऐवजी आपण सगळं त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे। मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी मला काही ठराव या ठिकाणी मांडायचे आहेत माननीय संमेलनाध्यक्षांच्या परवानगीने आणि या महानुभाव विचारचिंतन परिषदेचे कार्याध्यक्ष आचार्य श्री बाबाजींच्या परवानगीने मी या ठिकाणी काही ठराव मांडू इच्छितो। आपण त्याला त्या ठिकाणी हे ठराव लक्षात घेऊन त्याची त्या ठिकाणी दाद द्यायची आहे। महानुभाव साहित्य संमेलनामध्ये एकूण 8 ठराव या ठिकाणी प्रस्तावित केले गेलेले आहे। त्यामध्ये पहिला ठराव आहे, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आहे। रिद्धपूर येथील प्रस्तावित मराठी भाषा विद्यापीठाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव देण्यात यावे असा ठराव सुचवलेला आहे महंत करंजेकर बाबाजी अमरावती आणि या ठरावाला अनुमोदन दिलेले आहे आचार्य श्री ज्ञानबाज बाबाजी शास्त्रीजी। त्याचबरोबर दुसरा प्रस्ताव या ठिकाणी असा आहे, रिद्धपूर येथील प्रस्तावित मराठी विद्यापीठामध्ये महानुभाव साहित्य संशोधन व प्रकाशन विभाग निर्माण करून या विभागाकरिता कायमस्वरूपी एक संचालकाचे पद निर्माण करण्यात यावे असा प्रस्ताव डॉक्टर प्रवीण बोलसडे यांनी मांडलेला आहे आणि याला डॉक्टर कोमल ठाकरे सर यांनी अनुमोदन दिलेलं आहे। तिसरा ठराव या ठिकाणी मी मांडतो, शासकीय जाती धर्मनिहाय जनगणनेमध्ये महानुभावीयांची स्वतंत्र नोंद व्हावी असा ठराव सुचवलेला आहे डॉक्टर किरण वाघमारे आणि यासाठी अनुमोदन दिलेलं आहे डॉक्टर राजकुमार शेंडे। त्याचबरोबर चौथा ठराव मी या ठिकाणी मांडतो, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कारामध्ये साहित्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्कृष्ट पुरस्कार आणि कवितेसाठी आद्य कवयित्री महदंबा उत्कृष्ट काव्य पुरस्कार जाहीर करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी मी मांडतो। याला सूचक आहेत डॉक्टर प्रवीण बनसोड आणि अनुमोदक आहेत डॉक्टर महंत सोनपेटकर बाबा। 5वा प्रस्ताव ठराव या ठिकाणी मी मांडतो, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठामध्ये महानुभाव अध्यासन केंद्राची स्वतंत्रपणे स्थापना करण्यात यावी आणि ही अध्यासन केंद्र शासनामार्फत चालवावी असा ठराव या ठिकाणी मांडतो। सूचक आहे मी स्वतः आणि याला अनुमोदक आहेत डॉक्टर राजेंद्र वाटाणे सर। 6वा ठराव मी या ठिकाणी मांडतो, अतिशय महत्त्वपूर्ण असणारा, भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन भाद्रपद शुद्ध द्वितीया या तिथीची महाराष्ट्र शासनाच्या शासकीय परिपत्रकामध्ये नोंद व्हावी असा ठराव मी या ठिकाणी मांडतो आणि या ठरावासाठी सूचक आहेत हरिहरजी पांडे आणि अनुमोदक आहेत आचार्य श्री बाबाजी। यानंतर 8वा ठराव मी या ठिकाणी मांडतो, मराठी भाषेचे संवर्धन, साहित्याचा वारसा आणि संस्कृतीची जोपासना व्हावी याकरिता आद्य कवयित्री महदंबेचे जन्मगाव रामसगाव हे कवितेचे गाव व्हावे आणि या कवितेच्या गावासाठी शासनाकडून मान्यता मिळावी यासाठी सूचक आहेत हरिहर पांडेजी आणि अनुमोदक आहेत डॉक्टर हंसराज जाधवजी। अशा प्रकारे बंधूंनो 8 ठराव या 2 दिवसीय संमेलनामध्ये या ठिकाणी व्यवस्थापन समिती, आयोजक समिती, विचारचिंतन परिषद यांना सुचवलेले आहे आणि हे ठराव मी या ठिकाणी मांडलेले आहेत। बंधूंनो, एकंदरीत महानुभाव साहित्याचा संपूर्ण आढावा 2 दिवसामध्ये
चाललेलं आहे आणि उद्याही आपल्याला या ठिकाणी ती रेलचल दिसूनच येणार आहे. विद्यमान कालखंडामध्ये शासन स्तरावरती आपण प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नाची नोंद अशा साहित्य संमेलनामध्ये निश्चितच होत असते. कारण या ठिकाणी डॉक्टर अविनाश आवलगावकर सर संमेलनाध्यक्ष आहेत आणि त्यांनी केलेले स्टेटमेंट हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर हे आपण जे काही ठराव मांडलेले आहे निश्चितच आपण शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, नव्हे तर आपण ती मान्य करून घेणार आहोत आणि त्यामध्ये कसलीही कसर ठेवण्यात येणार नाही असं मी या ठिकाणी आपणास आश्वासन देतो. त्याचबरोबर मी आपणास सांगू इच्छितो की या 2 दिवसीय साहित्य संमेलनामध्ये खऱ्या अर्थाने 5 वर्षानंतर मला वाटतं साहित्य संमेलन झालेलं आहे. डॉक्टर टुवी गेराम यांच्या माध्यमातून महानुभाव साहित्य संमेलन या नागपूर नगरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालं होतं आणि त्याची फलश्रुती म्हणजे आपले भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाची निर्मिती त्या साहित्य संमेलनामधून या ठिकाणी झालेली आहे. मी या ठिकाणी आणखीन एक मागणी उद्याच्यासाठी करून ठेवतो की सर, भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनासाठी 4 पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे, परंतु निश्चितच आम्हाला आणखीन काही निधीसाठी संमेलन अध्यक्षाच्या मार्फत आम्ही काही मागणी या ठिकाणी करण्यात आहोत की आपणही शासनाकडे निश्चितच त्याचा पाठपुरावा करावा. आमचा जो काही उरलेला निधी आहे तो शासनाकडून आम्हाला मिळाला तर आमच्या कामाला नक्कीच गती येईल असं या ठिकाणी मला वाटतंय. बंधूंनो, आपला मी जास्त वेळ न घेता माझी भूमिका, माझं प्रास्ताविक आणि मी जे मांडलेले ठराव आहेत त्या ठरावाला मान्यता मिळावी इतकंच मी मानतो आणि मी या ठिकाणी माझं प्रास्ताविक सांगतो. दंडवत प्रणाम. धन्यवाद सर. नक्कीच आपली मागणी पूर्ण होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते सर. त्यानंतर मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत झालेले आहे, परंतु आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छांनी स्वागत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्याकरिता आपण स्वागताकडे वळूया. सर्वप्रथम संमेलनाचे कार्याध्यक्ष, प्रथम पूजनीय, प्रथम आदरणीय, सन्माननीय आचार्य श्री नायंबाज बाबा शास्त्री यांचे स्वागत करण्याकरिता मी माननीय डॉक्टर कोमल ठाकरे सर यांना आमंत्रित करते. धन्यवाद सर. संमेलनाध्यक्ष, सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, अभ्यासक, समीक्षक, संशोधन महर्षी सन्माननीय डॉक्टर अविनाश आवलगावकर सर यांचे स्वागत करण्याकरिता मी माननीय श्री साजनजी शेंडे यांना आमंत्रित करते. धन्यवाद सर. संमेलनाच्या समारोपीय सत्राला लाभलेल्या प्रमुख अतिथी माझ्या गुरुवर्या सन्माननीय डॉक्टर शरयू तायवाडे मॅडम यांचे स्वागत करण्याकरिता मी भारतभूषण शास्त्री सर यांना आमंत्रित करते. मॅडमचे शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करत आहेत. धन्यवाद सर. त्यानंतर माननीय पंढरीनाथ कुकडे, प्रसिद्ध चित्रकार यांचे स्वागत करण्याकरिता मी चंदू वैद्य सर यांना आमंत्रित करते. सोबतच आचार्य नायंबाज बाबा यांनी सुद्धा त्यांचा सत्कार करावा अशी मी बाबांना विनंती करते. संपूर्ण
महावाक्यामध्ये त्यांनी फार महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे, पार पाडलेली आहे. अशा मान्यवरांचे स्वागत करणं महत्त्वाचे आहे. धन्यवाद सर. माननीय श्री संजयजी जाधव सर यांचे स्वागत करण्याकरिता मी हरिहर पांडे सर यांना आमंत्रित करते. प्रशासकीय भूमिका ते नेहमी पार पाडत असतात. सरांचे स्वागत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी हरिहर पांडे सरांना विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन प्रमुख माननीय भारतभूषण शास्त्री यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं अशी मी त्यांना विनंती करते आणि सरांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. त्यानंतर आपल्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या माननीय डॉक्टर शरयू तायवाडे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. भगवान श्री चक्रधर स्वामी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि अखिल भारतीय महानुभाव विचार चिंतन परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महानुभाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक महानुभाव साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक गुरुवर्य डॉक्टर अविनाश आवलगावकर सर, समारोप समारंभाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर सुभाष चौधरी सर या ठिकाणी काही व्यस्ततेमुळे या ठिकाणी आलेले नाही. आजच्या या समारंभाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे या संमेलनाचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर ज्ञानबाज बाबा, त्याचप्रमाणे उपस्थित गुरुवर्य डॉक्टर चौरे सर, डॉक्टर सांगोळे मॅडम, त्याचप्रमाणे सर्व महंत, उपस्थित आचार्यगण, तपस्विनी, संमेलनातील परिसरवादाचे अनेक वक्ते, त्याचप्रमाणे या ठिकाणी साहित्य महानुभाव साहित्याचे अभ्यासक, त्याचप्रमाणे रसिक, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर विजया राऊत, त्याचप्रमाणे विचारपीठावर इतर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा दंडवत प्रणाम. आपल्या सर्वांना माहिती आहे की काल आणि आज 2 दिवस या साहित्य साहित्याचं महानुभाव साहित्याचं अधिवेशन सुरू आहे. आणि आत्ताच शास्त्री सरांनी कालपासूनचा जो रिपोर्ट वाचला त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे परिसंवाद झाले आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावर कालपासून आजपर्यंत चर्चा झालेली आहे. अनेक अभ्यासकांनी याच्यावर आपलं विचारमंथन केलेलं आहे. परंतु या ठिकाणी मी काही खूप मोठी अभ्यासक नाही, परंतु माझ्या परीने मला जे काही मांडण्याचा प्रयत्न करता येईल ती या ठिकाणी मांडते आहे. या ठिकाणी कुठेही थोडी चूक झाली तर आपण मला मान्य कराल हीच या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त करते. आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात आणि मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा जर पंथ असेल तो म्हणजे महानुभाव संप्रदाय आहे. आणि अहिंसा आणि निवृत्ती मार्ग याचा पुरस्कार करणारा
हा पंथ आहे आणि म्हणून या पंथाने मराठी साहित्याला समृद्ध करण्याचं मोठं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. मराठी लीळाचरित्राच्या रूपाने पहिल्या चरित्र ग्रंथ लेखनाचे श्रेय जर जात असेल तर ते महानुभाव संप्रदायाला जाते. हा पंथ आपणा सर्वांना माहिती आहे, सगळे या ठिकाणी अभ्यासक लोक असल्यामुळे की हा पंथ चक्रधर स्वामींनी प्रवर्तित केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की याचं जे काही लेखन होतं ते सर्व लेखन सांकेतिक लिपीमध्ये असल्यामुळे 19व्या शतकापर्यंत बऱ्याचशा लोकांना त्या पंथाचं महत्त्व माहिती नव्हतं आणि त्यामुळे बरेचदा तो लिपीबद्ध राहिलेला होता. आणि नंतर पंथाबाहेर त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला नव्हता. चक्रधर स्वामीच्या विचारदर्शनाचे महान स्रोत म्हणजे महानुभाव संप्रदायाचं समग्र वाङ्मय आहे. आणि या महानुभाव या नावाने आज महाराष्ट्रात ओळखला जाणारा हा पंथ आहे. आज आपण म्हटलं तर ती महानुभाव पंथीय आहे, पण महानुभावाव्यतिरिक्त इतर नावे सुद्धा या पंथाला आहेत. जसं महात्मा, अच्युत, जयकृष्ण अशी अनेक नावे वेगवेगळ्या ठिकाणी घेतली जातात. समाज जीवनाचा राजमार्ग आणि समाजमार्ग मोठा करण्याचं किंवा प्रशस्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते चक्रधर स्वामींनी केले आहे. जन्मजात वर्ण जातीयता, स्त्री पुरुष यांच्यातील भेदभाव त्यांनी नाकारला. जातीभेद झुगारून आपल्या शिष्यांना चारही वर्णातील लोकांकडे भिक्षा मागण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला माहिती आहे की चक्रधरांनी जसं ब्राह्मणांकडे जायचे, क्रीडा करायचे, त्याचप्रमाणे मातंग असो, महार असो त्यांच्याकडे जाऊन सुद्धा ते क्रीडा करत असत. आणि त्याच्यातलं एक आपल्याला माहिती आहे, एकदा मातंगांच्या घरी दिलेला जो प्रसाद होता, लाडू होता, तो लाडू चक्रधर स्वामींनी आपल्या सगळ्या ब्राह्मण वर्गाला दिलेला होता. आणि ब्राह्मण वर्गाला तो प्रसाद देऊन तेव्हापासून त्या ठिकाणी जातीयतेच्या संदर्भात बोध देण्याचं काम त्या ठिकाणी समाजामध्ये केलेलं आहे. स्त्री शूद्रांना धर्म आणि मोक्ष प्राप्तीचा अधिकार देणारी सामाजिक क्रांतीची ज्योत जर कोणी लावली असेल तर ती सर्वप्रथम चक्रधर स्वामींनी प्रज्वलित केलेली आहे. 12व्या शतकापासून अनेक वाङ्मयीन साहित्यकृती निर्माण केल्या. श्री चक्रधर स्वामींच्या उत्तरपंथी प्रयाणानंतर त्यांच्या शिष्याची मोठी ग्रंथ संपदा निर्माण झाली. आपल्याला माहिती आहे लीळांचे चिंतन, मनन, स्मरण त्यांच्या भक्तांनी केले आणि लीळाचरित्राच्या एकांकातून स्वामीचे आत्मनिवेदन तर दृष्टांतातून त्यांची कथनशैली आपल्याला माहिती आहे. लीळा कशा पद्धतीने कथन करायच्या, ती कथनशैली कशा प्रकारची होती, ती कथनशैली आपल्याला लक्षात येते. महानुभाव साहित्याला मराठी साहित्यात ग्रंथबद्ध करण्याचे श्रेय जर कोणाकडे जात असेल तर ते म्हणजे माईम भटाकडे जाते. स्वामींच्या लीळांचे स्मरण साधकांना व्हावे म्हणून लीळाचरित्राची निर्मिती. त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती असेल महदंबेचे ढवळे रचून या ठिकाणी पहिली पद्यरचना आपल्याला महदंबेच्या माध्यमातून पाहायला मिळते. महानुभावाचे तत्वज्ञान विषयात करताना आपल्याला माहिती आहे की आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा विद्यार्थ्यांना सूत्रपाठ शिकवलं आहे, गोविंद प्रभू चरित्र शिकवलं आहे, लीळा चरित्र शिकवलेलं आहे. आणि अशा या ग्रंथाच्या माध्यमातून पहिला भाष्य ग्रंथ जर असेल तर तो म्हणजे सूत्रपाठ आहे. त्याचप्रमाणे प्रमेय, टीप ग्रंथ, साधन ग्रंथ, पूजावसर, साती ग्रंथ, दृष्टांतपाठ, वृद्धिपर महात्म्य असे स्थळवर्णन करणारे अनेक ग्रंथ आपल्याला बघायला मिळतात. त्याचप्रमाणे वृद्धाचार, अबब असे इतिहास ग्रंथ, आख्यान काव्य, आरत्या, पदे, ओव्या, विराणी, भारूड अशा विविध प्रकारांमध्ये महानुभाव साहित्यिकांनी या ठिकाणी साहित्य निर्मिती केलेली आहे. म्हणजे साहित्याच्या सर्व क्षेत्रामध्ये लेखन करण्याचं काम या महानुभाव साहित्यकारांनी या ठिकाणी केलेलं आहे. आज आपल्याला माहिती आहे की आजचा जो विषय आहे तो म्हणजे आंतरविद्याशाखीय अभ्यास करण्याचा विषय आहे. जर संशोधनाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आज
विद्याशाखीय संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे या संशोधनाला या साहित्याच्या माध्यमातून किंवा या संमेलनाच्या माध्यमातून विविध आयाम विविध विषय संशोधनाकरता या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. शिक्षणशास्त्रातील विविध शाखांशी त्यांचा संबंध आहे आणि त्यामुळे जे काही संशोधक आहे, आता आवळगावकर सरांना माहिती आहे की संशोधन करणारे विद्यार्थी येतात आणि सांगतात की हा विषय मी कसा करावा, महानुभाव पंथाचा हा विषय मला घ्यायचा आहे. सर वारंवार सांगतात जो विषय अभ्यासला गेला असेल त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही करू शकत असेल तर अशा विषयांची निवड तुम्ही केली पाहिजे आणि इतर विद्याशाखांशी त्याचा संबंध कसा जोडता येईल तो प्रयत्न आपल्या या लोकांनी सर्वांनी करावा अशी अपेक्षा आम्हा सर्व साहित्यिकांची त्याकडनं आहे. महाराष्ट्राला सांस्कृतिक व सामाजिक इतिहासात स्त्री समानतेची पहिली नोंदी जर पाहायला मिळत असेल तर तुम्हाला महानुभाव संप्रदायाच्या माध्यमातून बघायला मिळते. चक्रधर स्वामींचा मानवतावादी समत्व वृत्तीमुळे पुरुषासोबत स्त्रियांचाही मोठा समुदाय तुम्हाला बघायला मिळतं. या शिष्य जो परिवार आहे तो मोठ्या प्रमाणात स्त्रिया सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. संन्यास घेण्याची पद्धत महानुभाव संप्रदायात असल्यामुळे अनेक विधवा वृद्ध आणि एकाकी स्त्रिया यांनी या ठिकाणी महानुभाव संप्रदायामध्ये की आपण या ठिकाणी आपला त्या पंथाच्या माध्यमातून आपलं आचरण त्यांनी केलं आणि या पंथाकरता समाजाकरता सेवा देण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. श्री चक्रधर स्वामींचे कार्य जर बघितलं तर महिलेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अनेक ज्या महिला शिष्य होत्या त्यांचा उल्लेख जर आपण केला तर सगळ्यात महत्त्वाचं महदाईचा, आबाईचा, उमाईचा, हिराईचा, आऊसा, बाईचा, रमाईचा अशा अनेक विदुषींचं महत्त्वपूर्ण कार्य आपल्याला या माध्यमातून बघायला मिळते. महानुभाव पंथात स्त्री महंत व त्यांच्या शिष्य परंपरा अच्युत असून स्त्रियांनाही गुरु म्हणून स्वीकारलेले आहे. त्यामुळे त्यानंतर भक्ती व मुक्तीसाठी पात्र या ठिकाणी समजलं जातं. आपल्याला माहीत आहे की त्यांच्या 24 पक्षकारांमध्ये 6 स्त्रियांचा देखील समावेश केलेला आहे. मराठी पद्यवाङ्मयात जर साहित्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आणि असा विचारला महदाईचा आणि सगळ्यांना प्रचलित असलेले महदाईचे धवळे आहे पहिली पद्यरचना म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आणि त्यानंतर मातृकी रुक्मिणी स्वयंवर त्याचप्रमाणे गर्भकांड ओया तिच्या नावावर जमा आहे. म्हणजे या ठिकाणी बऱ्याच पूर्वीपासून स्त्रिया सुद्धा या लेखनामध्ये पुढे होत्या याचं प्रत्यंतर आपल्याला या माध्यमातून बघायला मिळते. मठाची व्यवस्था उत्तम प्रमाणे सांभाळली आहे. ती जशी कलाकौशल्यात निपुण होती म्हणजे महदाईच्या महदंबेच्या बाबतीत ती जशी या सगळ्या क्षेत्रात निपुण होती तशीच ती पाककलेत सुद्धा निपुण असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यांच्या उत्स्फूर्त ओव्या स्वतः गाणेगार त्या शीघ्र कवी देखील होत्या. म्हणजे आज आपण बघतोय ही परंपरा तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला सुरू असलेली बघायला मिळत आहे. त्यानंतर ज्या काही त्यांच्या शिष्या आल्या त्याच्यामध्ये हिराई साई कमळाई साईची शिष्या होती व उपाध्याय शाखेची आचार्य होती. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा स्त्रियांना आचार्य म्हणून पदवी मिळून ते काम करत होते. ती मान्यता त्या पंथाने त्या काळामध्ये सुद्धा दिलेली होती आणि बुद्धिजीवी व एकपात्री होती. तिच्या पाठांतर म्हणून सामर्थ्यामुळे लीळा चरित्र आजपर्यंत अबाधित राहिलेलं आपल्याला बघायला मिळते. त्याचप्रमाणे नाबाईसाचे स्थान सुद्धा पक्षकारात महत्त्वाचे आहे. ती ब्रह्मविद्याशास्त्रात पारंगत होती. मनाचा संयम, वासनेचा निराश आणि पदार्थांचा परिच्छेद करून या तपस्वीने आचार्य साधना कायम ठेवली. त्याचप्रमाणे नागदेवाचार्याच्या वक्तव्यातून आऊसाईची पंथात किती श्रेष्ठता होती याची साक्ष देखील आपल्याला पडते. म्हणजे चक्रधर स्वामींची स्तुतिस्तोत्रे गाताना गोसावी कामधेनू, गोसावी कल्पतरू, गोसावी चिंतामणी अशी त्यांची प्रशंसा या ठिकाणी तिने केलेली आहे. त्याचप्रमाणे नागदेवाचार्याची शिष्या असणारी गौराईसा ही देखील महदाईसाइतकीच मार्गाचे रक्षण करणारी होती. कुमार रेमाईसा अत्यंत अभ्यासू आणि
प्रत्येक चर्चेमध्ये सहभागी होणारी चर्चक, त्याचप्रमाणे पुरुषांशी संवादांमध्ये सहभाग घेणारी आणि ज्या काही शंका असेल त्या सर्व शंकांचं निरसन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल त्या सर्व शंकांचं निरसन ती स्वतः या ठिकाणी करून घेत होती. आणि अशा प्रकारे चक्रधर स्वामींच्या या वचनाचं तंतोतंत पालन करण्याचं काम या ठिकाणी तिने केलेलं आहे. अशा प्रकारे अनेक स्त्रियांना, त्यांना नागदेवाचार्यांची माता आकाईच आहे, हिने चक्रधर स्वामीचा उपदेश घेऊन त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्याच्यानंतर गोविंद प्रभूंची निष्ठेने सेवा केली. नाथोबाची शिष्या होती देमाईसा, हिनेही दीक्षा घेऊन पंथनिष्ठा जोपासली. त्याचप्रमाणे उपाध्याय कुळाच्या आचार्य असणाऱ्या कमळाईसा या बालविधवा होत्या. त्यांनी आचार्यांचे सर्व निरूपण करून निरूपण अवगत केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंथाच्या प्रसारामध्ये महत्त्वाची भूमिका यांनी वठवलेली आहे. एकूणच आपण बघितलं की सर्व तपस्विनीचं जे काही कार्य आहे या मानव पंथाच्या माध्यमातून समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचं काम या सगळ्या विदुषींनी केलेलं आहे. स्त्रियांनाही धर्माचा अधिकार असल्याचे आपल्या त्यांनी कार्यातून सिद्ध केले. आणि म्हणूनच असं म्हटलं होतं मी पहिल्यांदा की स्त्री समानतेची ही जी काय आहे पहिली नांदी आहे ती मानव संप्रदायाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. म्हणजे आज आपण बघतो की समाजामध्ये इतकं वर्ष झाले तरी अजूनही आपण स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करतो आहे. आणि स्त्री पुरुष समानतेसाठी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, पण अजूनही आपण स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत पुढारलेलं नाही. परंतु त्या काळापासून या संप्रदायांनी की स्त्री पुरुष समानता असणं किती गरजेचं आहे, समाजाच्या विकासासाठी तिचं किती महत्त्वपूर्ण काम आहे हे त्या काळापासून आजपर्यंत या ठिकाणी दाखवून दिलं आहे. आणि आजही आपण बघतो आहे की कुठेही म्हटलं जोपर्यंत या ठिकाणी एक कुटुंबातली स्त्री सुदृढ राहणार नाही, ती शिकलेली राहणार नाही, ती प्रत्येक समाजकार्यात सहभागी होणार नाही, त्या कुटुंबाचा त्या समाजाचा विकास होणार नाही. आणि तेच स्वप्न, तेच चित्र त्या काळात या मानव संप्रदायाने आपल्या सगळ्या साहित्याच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. म्हणजे पहा की तेव्हापासून त्यांना स्त्री पुरुष समानतेची गरज जाणत होती आणि त्या माध्यमातून त्यांनी प्रचार आणि प्रसार करण्याचं काम या ठिकाणी समाजामध्ये केलेलं आहे. माझ्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची घटना आहे स्त्री पुरुष समानतेचा. आज काळाच्या ओघामध्ये काही ठिकाणी तुम्हाला स्त्री पुरुष समानता बघायला भेटते, परंतु आपण 100%, 80% अजून पोहोचलेलो नाही हे निश्चितच आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ही घटना मला वाटते की या ठिकाणी धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम या ठिकाणी संपूर्ण महिला वर्गाला दिलं आणि त्या धर्मकार्यामध्ये आचार्य म्हणून काम करण्याची भूमिका सुद्धा या संप्रदायाने दिलेली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना, महिला स्वातंत्र्य आणि अधिकाराचा विचार करताना महानुभाव स्त्रियांचे योगदान आणि चक्रधर स्वामींची शिकवणूक यांचे तत्वज्ञान आजही फारच प्रेरक आणि ऊर्जादायी वाटणारे आहे आणि आजही वाटते आहे. या दृष्टिकोनातून महानुभाव साहित्याचा विचार व्हावा यासाठी खरं म्हणजे हे संमेलन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मराठी साहित्यामध्ये किंवा मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी महानुभाव साहित्याचा समावेश करता येतो त्या त्या ठिकाणी आवर्जून की हे साहित्यसुद्धा समाजापर्यंत आता नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. कारण आवलगावकर सरांना माहिती आहे की अभ्यासक्रम नेमत असताना किती म्हणजे त्याला असं म्हणाल अनेक संकटांना तोंड देऊन आम्ही या ठिकाणी अभ्यासक्रम तयार करत असतो. याही वर्षी आपल्याला माहिती आहे की अभ्यासक्रमामधून चक्रधर स्वामींचं साहित्य म्हणजे महानुभाव साहित्य वगळलेलं होतं. त्याही वेळेस आम्ही सर आले नाही चौधरी सर, त्याही वेळेस आम्ही म्हटलं की या साहित्याची आजही समाजाला गरज आहे. नवीन पिढीला हा पंथ काय, हा संप्रदाय काय या संदर्भात माहिती व्हावी आणि समाजामध्ये जे जातीयतेचं तेढ आहे, हे विष आहे, हे विष कसं कमी करता येईल त्यासाठी या संप्रदायाचं काम अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे. आज या ठिकाणी या 2 दिवसामध्ये या महानुभाव संप्रदायात सखोल अशी चर्चा झाली आणि माझ्यापेक्षा अतिशय विद्वत्त जनांनी याच्यावर आपले विचार, जे अभ्यासक आहेत त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. आणि आपल्या समारंभाध्यक्ष डॉक्टर अविनाश आवलगावकर सर आहे, हे तर अतिशय त्या
विषयातले तज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी आपल्यासमोर हा सगळा आलेख निश्चितच मांडला असेल आणि पुढील महानुभव संप्रदायाची पुढील वाटचाल कशा प्रकारची असेल त्याचाही त्यांनी उहापोह या माध्यमातून केलेला असेल. आज हे संमेलन आपलं या ठिकाणी झालं. त्या संमेलनामध्ये या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते. आणि संपूर्ण जेव्हा जेव्हा महानुभाव संप्रदायाचा अभ्यासक्रमाच्या संशोधनाच्या माध्यमातून प्रश्न येईल तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांच्यासाठी मी तत्पर राहील हेही मी या ठिकाणी ग्वाही देते. आणि यापुढे महानुभाव संप्रदायाच्या संपूर्ण पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडमने धन्यवाद. या ठिकाणी एक विशेष सत्कार आपण करणार आहोत. बंधूंनो, आपण विचारशास्त्र मासिकावरती बरेच दिवसापासून पाहत होतो. बाबाच्या कालखंडामध्ये एक सुंदर चित्र आपल्याला दिसायचे महानुभाव संप्रदायातील. बाईसा असतील, स्वामी असतील, आणि ही चित्र नेमकं कोण निर्माण करायचं तर हे आपल्याला माहीत नाही. परंतु आपल्यामध्ये उपस्थित असणारे ज्येष्ठ रंगकर्मी आणि ज्येष्ठ चित्रकार पंढरीनाथजी कोकडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि आम्हाला या ठिकाणी आनंद होत आहे की या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश आवरगावकर सर, तसेच या अखिल भारतीय महानुभाव विचार चिंतन परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्री बाबाजी यांच्या हस्ते सरांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार या ठिकाणी महावाक्य प्रवचन सोहळा समिती अंतर्गतही होत आहे. मी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सरांचा सत्कार करावा. अतिशय महत्त्वाचं असणारे हे काम आहे. खऱ्या अर्थाने चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी महानुभाव संप्रदाय सर्व समाजासमोर पोहोचविण्याचं काम केलेलं आहे. खरं तर कलाकारांची दखल घेणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि बाबांच्या माध्यमातून असेल, सरांच्या माध्यमातून असेल, नियमितच साहित्यिकांची आणि कलाकारांची या ठिकाणी दखल घेतली जाते. शाल, श्रीफळ, त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सरांचा सत्कार होत आहे. अतिशय ज्येष्ठ असणारे हे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे. जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी या सत्काराला आपण त्याची पावती द्यायची आहे. धन्यवाद. 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 आणि यानंतर या 2 दिवसीय महानुभाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य डॉक्टर अविनाश आवरगावकर सरांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण संमेलन अध्यक्षाचं आणि या साहित्य संमेलनाचं उर्वरित भाषण या ठिकाणी करायचं आहे. समारोपीय भाषण आणि 2 दिवसीय साहित्य संमेलनामध्ये ज्या भूमिका मांडण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आदरणीय श्री बाबाजी आपण या ठिकाणी आपली भूमिका या ठिकाणी मांडावी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने. भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर आणि अखिल भारतीय महानुभाव विचार चिंतन परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी काल सकाळपासून महानुभाव साहित्य संमेलन अत्यंत उत्साहामध्ये हर्षामध्ये संपन्न होत आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय विद्वत रत्न
महानुभाव संप्रदायाचेच नव्हे तर अनेक संप्रदायांचा ज्यांचा गाढा अभ्यास आहे आणि साहित्यसृष्टीमध्ये ज्यांनी अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे असे सन्माननीय डॉक्टर श्री अविनाशजी आवलगावकर या ठिकाणी ज्यांनी आता अत्यंत सुंदर अशा प्रकारचं प्रवचन आपल्यासमोर केलेलं आहे, अशा डॉक्टर शरयू तायवाडे, त्याचप्रमाणे ज्यांचा हृदय सत्कार आपण आता केला, ज्यांनी विचारशास्त्र या मराठी त्रैमासिकासाठी भरपूर अशा प्रकारची चित्र काढून दिले आणि विचारशास्त्राचे मुखपृष्ठ त्यावेळेला त्या चित्रांनी खऱ्या अर्थाने गाजले आणि खऱ्या अर्थाने महानुभाव संप्रदायामध्ये सर्वच मासिकांची आणि सर्वसाधारण जे काही ग्रंथ निघत होते त्यांचीही एक चांगल्या प्रकारची सुरुवात तिथून झाली. नाहीतर कसं तरीच कुठेतरी छापाई होत असे आणि कसे तरी चित्र त्यावर असायचे, परंतु विचारशास्त्राच्या या चित्रांमुळे पूर्ण पंथाच्या या वाङ्मय प्रकाशनावर फार मोठा सुंदर असा प्रभाव त्यावेळेला पडलेला होता. आणि त्यावेळेला श्री पंढरीनाथजी कुकडे आणि श्री पांडुरंगजी दाभाडे, पांडुरंग आणि पंढरीनाथ एकच आहे आणि या दोघांची साथ आम्हाला त्यावेळेला लाभलेली होती आणि त्यामुळे विचारशास्त्र फार सुंदर अशा प्रकारचं आकर्षक त्रैमासिक म्हणून समाजात प्रसिद्ध पावलेलं होतं. जवळजवळ 16 वर्ष ते आम्ही चालवलं. नंतर ती एक संगता राहिली नाही. कुकडे साहेबांची प्रकृती नंतर थोडासा त्यांना बराच त्रास झाला. अजूनही म्हणजे पाहिजे तशी त्यांची तब्येत चांगली नसली तरी धर्माबद्दलची आस्था आणि अत्यंत ईश्वराबद्दलचं प्रेम, उत्कट श्रद्धा हे असल्यामुळे त्यांनी बरेचसे चित्र स्वामींचे लीळांच्या आधारे निर्माण केलेले आहे. नागदेवाचार्यांना स्वामी श्री चक्रधर प्रभू महावाक्य सांगतात, हे निरोपणाचा हा प्रसंग आपल्याला त्या चित्रामध्ये दिसतो आहे. ते चित्र पंढरीनाथ कुकडे यांचंच आहे. त्या चित्रामध्ये बराचसा भाग गाळलेला आहे. तिथे एका देवळीमध्ये, छोट्या त्या देवळीमध्ये एक दिवा लावलेला, पण तोही तिथून कट झालेला आहे गोलाकार करता करता. आणि आकाशामध्ये चंद्र, पूर्ण चंद्र विकसित झालेला तो सुद्धा बाजूला होता. ते चित्र आपल्याजवळ उपलब्ध आहे. ते समारोपापर्यंत निश्चितच इथे आपण सर्व चित्र त्यांचे लावू. तर असे सुंदर चित्र त्यांनी काढले आणि ते चित्र पाहतात स्वामींच्या लीळांचा आपल्याला सहजपणे एक चित्ररूप भाषा कुकडे साहेबांनी त्या चित्रांच्या माध्यमातून समाजासमोर ठेवली आणि चित्र पाहताच ती लीळा आपल्याला आठवते. तर अशा प्रकारे कैवल्यवासी श्री प्राध्यापक श्री पुरुषोत्तमजी नागपुरे यांच्या आग्रहावरून जवळजवळ दृष्टांत पाठाची सुद्धा किती 35 चित्र कुकडे साहेबांनी काढलेली आहे आणि ते अप्रकाशित आहे अजून. त्यांनाही आपण योग्य अशा प्रकारे कुठेतरी त्यांचा समावेश करू, त्यांच्या चित्रांचं एक पुस्तकच आपण प्रकाशित करू आणि त्या पुस्तकातून आपल्याला सर्वांपर्यंत त्यांचे विचार प्रगट करता येतील. तर अशा प्रकारे त्यांचा आपण हृदय सत्कार केला. त्यांना एवढ्या प्रकृती अस्वास्थ्य असल्यानंतरही चित्र काढण्याची अजूनही त्यांची जी काही उर्मी आहे ती शमलेली नाही. अजूनही मला हात जरी थोडासा कंपन असलं तरी ते सुंदर चित्र काढण्याची त्यांची तयारी आहे आणि अजून परमेश्वराने त्यांच्याकडून
भरपूर चित्र काढून घ्यावेत अशा प्रकारची प्रभूचरणी मी विनंती करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे श्री संजयजी जाधव PI नागपूरला जे आपली ड्युटी बजावतात आणि सातारा आश्रमाकडून तत्त्वज्ञानाचं ब्रह्मविद्याशास्त्राचं अध्ययन त्यांना घडलेलं आहे. साधू संतांवर अत्यंत निष्ठा त्यांची आहे आणि वेळात वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने कालपासून जे काही या संमेलनामध्ये आपले विचार व्यक्त करण्यासाठी मान्यवर आलेले आहेत त्यामध्ये नागपूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू श्री डॉक्टर संजय दुधेजी, त्याचप्रमाणे डॉक्टर शामराव कोरेटी, अशा डॉक्टर रेखा मोतेवार, डॉक्टर नंदापुरी, डॉक्टर राजेंद्र राऊत, त्याचप्रमाणे काल संध्याकाळी झालेल्या सत्रामध्ये फार सुंदर विचार त्यांनी व्यक्त केले असे डॉक्टर श्री केशवराज दादा कपाटे त्या सत्राचे अध्यक्ष होते. आणि त्या सत्रामध्ये महंत विद्वतरत्न श्री दादेराज बाबा धाराशिवकर, त्याचप्रमाणे महंत विद्वतरत्न श्री कळमकर बाबा आणि संध्याकाळच्या रात्रीच्या कवी संमेलनामध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर कोमल ठाकरेजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी काल फार सुंदर अशा प्रकारचा तो कवी संमेलनाचा कार्यक्रम घडवून आणला. डॉक्टर बळवंत भोयक हे सुद्धा त्या ठिकाणी होते आणि बरेचसे कवी त्यामध्ये आपली हजेरी लावून गेले. अशा प्रकारे सकाळीसुद्धा डॉक्टर शैलेंद्र लेंडे, डॉक्टर सुनीता सांगोलेताई, त्याचप्रमाणे प्राध्यापक संदीप तडस, अशा प्रकारे डॉक्टर राष्ट्रपाल मेश्राम हे सर्व या ठिकाणी उपस्थिती लावून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. डॉक्टर राजेंद्रजी वाटाणे, त्याचप्रमाणे आदरणीय विद्वतरत्न श्री नितीनदादा बांदकर, त्याचप्रमाणे राजकुमारजी शेंडे आणि आताच्या सत्रामध्ये आपण पाहतो आहोत की डॉक्टर शरयूताई ताळवाडे यांनी सुंदर अशा प्रकारचे विचार या ठिकाणी मांडले. मी आज विचार व्यक्त करण्यासाठी उभा नाही, फक्त त्यांचा जो वृद्ध सत्कार केला त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात आपल्याला परिचय दिला की एक सुंदर चित्रकारसुद्धा आपल्या या साहित्य संमेलनामध्ये हजेरी लावून गेले आणि त्यांचा आपण वृद्ध सत्कार केला. त्यांनी तो स्वीकारला. प्रकृती ठीक नसतानाही एवढा वेळ थांबले म्हणून त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी पहा, आता तिकडे सर्व विधी यांची वेळ आहे, भोजनाची वेळ आहे, पण त्याची पर्वा न करता ही सारी संत मंडळी, तपस्विनी माता भगिनी या ठिकाणी आवर्जून साहित्य संमेलनाच्या या समारोपीय सत्राला आवर्जून उपस्थित राहिले. प्रत्येक सत्राला त्यांची उपस्थिती लाभली. म्हणजे साहित्याबद्दलचं किती आतोनात प्रेम सर्वांच्या मनामध्ये आहे हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलं. म्हणून त्या सर्वांचे मी हार्दिक प्रथमतः आभारच मानतो आणि माझ्या विचारांना मी इथे थांबवतो. धन्यवाद बाबा. कुकडे सरांची जे चित्रासंबंधीचं बाबांनी मार्गदर्शन सांगितलेलं आहे ते खरंच वाखाण्यासारखं आहे. इतका जिवंतपणा त्यांच्या चित्रामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि बाबांनी कुकडे सरांचे पुस्तक संग्रहित पुस्तक प्रकाशित करू असं आश्वासनही दिलं आहे. त्याबद्दल बाबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर समारोपीय सत्राला लाभलेले संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर अविनाश शावलगावकर सर यांना मी या प्रसंगी मनोगताकरिता आमंत्रित करते. व्यासपीठावर उपस्थित असलेले
आदरणीय परमपूज्य श्री नायंबाज बाबा शास्त्री, ज्यांचं व्याख्यान आताच आपण ऐकलं, त्या तायवाडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शरयूताई तायवाडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले चित्रकार श्री पंढरीनाथ कुकडे, या संमेलनाचे संयोजक नागपूर विद्यापीठाच्या श्री चक्रधर स्वामी अध्यासनाचे प्रमुख प्राध्यापक भारतभूषण शास्त्री आणि अखिल भारतीय महानुभव विचार चिंतन परिषदेचे महासचिव श्री सुरेश वाइंदेशकरजी, माझ्या समोर बसलेले सगळे अभ्यासक, ज्ञानी, पंडित मित्र हो, मी प्रारंभी परमपूज्य श्री नायंबाज बाबा, त्यांचा सर्व परिवार आणि माझे तरुण मित्र श्री भारतभूषण शास्त्री यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो की या ठिकाणी सर्वज्ञांच्या शास्त्रावर विचार मंथन सुरू असताना देखील वाङ्मयाशी संबंधित असलेला एक उपक्रम आपण या व्यासपीठावर घ्यावा आणि काही महनीय वक्त्यांची व्याख्यानं आयोजित करून त्या संबंधीची चर्चा घडवून आणावी, हा एक व्यापक दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आचार्य श्री नायंबाज बाबा हे शास्त्राच्या अंगाने जुन्या विचार पठडीतले असले तरी त्यांनी आधुनिकतेचाही तेवढा आनंदाने स्वीकार केलेला आहे आणि म्हणून ते शास्त्री पंडितांचे जसे जवळचे मित्र ठरतात, तितकंच प्रेम आमच्यासारख्या साहित्याच्या विद्यार्थ्यांवर सुद्धा करतात. आणि म्हणून या संमेलनामध्ये 2 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक लोकांनी आपली भूमिका मांडली. चिंतन मांडलं आणि त्या चिंतनाच्या अनुषंगाने आपल्याही मनामध्ये काही प्रश्न नक्कीच निर्माण झालेले असतात. साहित्य संमेलनाची ही जी परंपरा आहे ती एका अर्थाने चांगली आहे की अध्यक्षाला प्रारंभी अध्यक्षीय भाषण करायचंच असतं, पण संमेलनाच्या संबंध चर्चांमधून काही जी काही चिंतनं पुन्हा बाहेर येतात त्या चिंतनाला अनुसरून पुन्हा त्याचं पुनर्चिंतन करण्याची संधी त्याला मिळते आणि त्यामुळे काही प्रश्नांच्या संदर्भात आपण अधिक सजग होऊ शकतो. खरं म्हणजे मी या दोन्ही संयोजन समितीबद्दल आनंद यासाठी आणखी व्यक्त करतो की या पत्रिकेमधले जे विषय आहेत ते विषय देखील फार महत्त्वाचे आहेत की ज्याचा एक वाङ्मयिक दृष्टिकोन त्यामागे उभा आहे. एक पारंपरिक दृष्टिकोन नाही की सर्वज्ञांनी केलेली सामाजिक सेवा, महानुभव पंथाचा इतिहास वगैरे वगैरे असं नाही आहे, तर महानुभाव साहित्याकडे पाहण्याचे काही एक नवे दृष्टिकोन असू शकतात. त्या दृष्टिकोनातून साहित्याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि काल जसं मी म्हणालो की तरुण महानुभाव संतांनी आता तरुण वासनिकांनी आता संशोधनाची धुरा आपल्या हातात घेतली पाहिजे. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण आज माझ्या समोर जे उभं राहिलं ते म्हणजे नितीन दादा बांदकर यांच्या रूपात. कारण
मी तसा शिक्षक म्हणून फार कडक मास्तर आहे. मी चटकन कोणाला फार लवकर दाद देईल असं सहसा घडत नाही. पण दादांचं ते वक्तव्य ऐकून मात्र मला एवढा आनंद होत होता की मला भविष्यातला एक मोठा शिक्षक, भविष्यातला एक मोठा रिसर्चर, भविष्यातला एक मोठा वक्ता आणि महानुभाव साहित्याची धुरा, संशोधनाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊ शकेल इतके मजबूत त्यांचे खांदे आहे याचं मला फार फार समाधान वाटलं. आणि मी त्यांना म्हणालो सुद्धा की आपल्याकडे महानुभाव जे विद्यार्थी आहेत, म्हणजे वाचनिक असो, अनुसरलेले असो, की 2 वाक्य सुद्धा नीट लिहिता येत नाही. कारण व्हॉइस ते काय म्हणतो त्याला, फेसबुकवर किंवा काय ते व्हॉट्सअप इंस्टाग्राम तर तुम्हाला काही लांबच राहिलं. जे मेसेजेस वगैरे येत राहत असताना तर त्याच्यामध्ये काय म्हणायचं हे सुद्धा कळत नाही. ज्या महानुभावांनी इतकी श्रीमंत भाषा आपल्याला दिलेली आहे, ईश्वर वाणी म्हणून दिलेली आहे, त्या ईश्वर वाणीचं सौंदर्य जर आपण जपलं नाही तर आणखी कोणी जपावं मित्रांनो. हे मला लक्षात घ्या. मला खंत याची वाटते. मला कोणाबद्दल द्वेष आहे, कोणाबद्दल राग आहे, कोणाबद्दल फार अतीव प्रेम आहे वगैरे वगैरे नाहीये. माझं प्रेम आहे माझ्या सर्वज्ञांनी दिलेल्या मराठी भाषेवर आणि मराठी भाषेतून श्रवणाऱ्या शास्त्रावर. ही आपली बांधिलकी नाहीये. जिथे केशीराज व्यासांसारखा पंडित होतो आणि मूर्तिप्रकाश सारखा एक सुंदर काव्यग्रंथ लिहून जातो, जिथे कवी नरेंद्रासारखा काव्याचं सौंदर्य जपणारा महापंडित येऊन जातो आहे. तुम्हाला तो इतिहास माहिती आहे की यादव राजाने म्हटलं की हे सगळं काव्य आमच्या नावावर करा, एकेका ओवीसाठी तुमच्यावर सोन्याचे आसू आम्ही बहाल करू. त्यावेळेला कविवर्य नरेंद्रने काय उत्तर दिलं, ना राजे हो, आमुची या कवी कुळा बोलू लागेल. मी जर काव्य विकलं तुम्हाला तर आमच्या कवी कुळाला कलंक लागेल. याला म्हणतात श्रेष्ठ कवी. इथे तर कविता संग्रहाला पुरस्कार मिळावे म्हणून पैसे देऊन देखील पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे कवी आहेत. आम्हाला अभिमान वाटतोय. काल जसं मी म्हणालो की कोणत्याही धर्म संप्रदायामध्ये संप्रदायाचा इतिहास लिहून ठेवलेला तुम्हाला दिसत नाही. एक महानुभाव संप्रदाय आहे की त्याचा इतिहास आहे. पण आपण कुठे कमी पडतोय, कुठे कमी पडतो आहे. आता आज आपण सगळे आपणच आहोत, बाहेरचे कोणी नाही आपल्यामध्ये, त्यामुळे उघडपणे बोलायला हरकत नाही. आपण कुठे कमी पडतो आहोत याचं आत्मचिंतन आपण करायला पाहिजे. आमच्या महानुभाव सेवाभावी संस्थेचे सर्व असलेले प्रवीणराजदादा शेवलीकर इथे बसलेले आहेत. त्यांनी सेवाभावी संस्था, महानुभाव सेवाभावी संस्था निर्माण केली. त्याच्या मागचा उद्देश हा की ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे अशा साधू महात्म्यांना अडचणीच्या वेळेला आपण मदतीचा हात देऊ शकलो पाहिजे. कारण ईश्वराने अन्नदानाची क्रिया जितकी सांगितलेली आहे तितकीच महत्वाची ही सेवाही सांगितलेली आहे अडणीची. पण आपण अन्नदानाच्या व्यतिरिक्त दुसरी काही सेवा असू शकते याकडे लक्ष केंद्रित करीत नाही. आणि म्हणून त्यांनी संप्रदायातल्या काही ठराविक लोकांना घेऊन त्यांनी ही संस्था उभी केली. बऱ्यापैकी खर्चही काढला, ज्याचा उद्या 3रा वर्धापन दिन आहे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. दुर्दैवाने त्यांनी मला अध्यक्ष केलं त्या संस्थेचं. आता मी पडलो साहित्यातला माणूस. माझ्या डोक्यामध्ये कोणते विचार की महानुभाव पंथातल्या ज्येष्ठ लेखकांचा, साधू संतांचा, महिला भगिनींचा पुरस्कार देऊन सन्मान करायला पाहिजे. पण बिचाऱ्यांनी सगळ्यांनी जर मान्य केलं तो सोहळा उद्या आहे. हे सांगण्याचं कारण असं आहे, हा
काही यातला विषय नाही. हा सांगण्याचं कारण असं आहे की त्यात आणखी एक मी अट घातली त्यांना की महानुभाव पंथीय अभ्यासक जे आहेत, तरुण लेखक जे आहेत, संशोधन करू इच्छितात असे जे लेखक आहेत, त्या अभ्यासकांसाठी PhD करणाऱ्यांसाठी मी कार्यशाळा घेणार संस्थेच्या वतीने आणि खर्च तुम्हाला करावा लागणार. ते म्हणाले मंजूर. दुसरी गोष्ट आणखी अशी आहे की आपला संप्रदाय हा डोळसांचा संप्रदाय आहे. पण बऱ्याच ठिकाणी मला श्रद्धेच्या ऐवजी अंधश्रद्धेचे अनेक धुमारे पाहायला मिळतात आणि माझ्यातला अभ्यासक हा अस्वस्थ होतो. जे स्वामींनी सांगितलं नाही तीच गोष्ट आपण करतो आहोत, पण हे कोणी सांगत नाही आपल्याला. साधी साधी गोष्ट आहे. देवपूजा कशी करायची इथून तिथे देवपूजा रांगेत असेल तर इतकी घाई चालते की देवपूजेवर पटकन डोकं ठेवायचं. बाबांची पोथी सुरू होईल, बाबांची पोथी सुरू होईल तर बाबांच्या पोथीला बसा. समजा देवपूजा नाही झाली तर फार काही बिघडत नाही. जडापेक्षा चेतन अधिक महत्वाचं आहे. हे सूत्र देखील स्वामींनीच सांगितलेले आहे. त्याचा विचार करा. कोणी अभ्यागत आले असतील तर त्या अभ्यागतांची व्यवस्था आधी होऊ देणं हे आवश्यक आहे. हे आम्हाला कळायला पाहिजे. आणि त्यामध्ये जेव्हा कळत नाही तेव्हा माझ्यासारखा जो तटस्थपणे वागणारा, मी श्रद्धाळू याच्यातला भाग नाही आहे, पण मी डोळस श्रद्धाळू आहे. माझं जरी काही चुकत असेल तर मी मला स्वतःलाही माफ करत नाही, तेव्हा इतरांना माफ करण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्या स्वामींनी सांगितलेला धर्म इतका श्रेष्ठ धर्म आहे की जगामध्ये कोणताही धर्म या संप्रदायाची बरोबरी करू शकत नाही, कारण हा सत्य सनातन धर्म आहे. मी लक्षात घ्या. कारण मी सत्य सनातनचा अर्थ तुम्हाला सांगितलेला होता की ज्याला आधीच नाहीये, ज्याला आधीच नाही. स्वामींनी जे सांगितलं की या मार्गाचे श्री दत्तात्रेय प्रभू आदी कारण, पण श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार नेमका कोणत्या त्रेतायुगातला याचं उत्तर आपल्याला मिळू शकत नाही, कारण ते आचार्यांनीही विचारलेलं नाहीये. पण एक आहे की सत्य सनातन. आता मी सत्य शब्दाचा उच्चार कसा करतो तेवढं लक्षात घेऊन पुढच्या पिढींनी सत्य न म्हणता सत्य म्हणावं अशी माझी पुन्हा आग्रहाची विनंती आहे. त्याचं कारण मराठी भाषेचं एवढं, कारण ते मराठी अनावर बोलते. आता अनावर शब्दामध्ये काय सौंदर्य दाखलंय तुम्ही लक्षात घ्या. ते अनावर बोलत म्हणजे स्वामी जर इतकी सुंदर मराठी बोलत होते तर त्या स्वामींची श्रीमुखातून प्रसवलेली वाणी आपण अशुद्ध स्वरूपात का बोलावी. श असेल तर श चा उच्चार श सारखाच झाला पाहिजे, स होता कामा नये. न असेल तर न चा उच्चार नच झाला पाहिजे, न होता कामा नये. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे देवपूजा कशी करावी, आदरातिथ्य कसं करावं, साधू संतांना नेमकं कोणत्या दृष्टीतून पूजन करावं, कारण आपल्याकडे विशिष्ट बुद्धी होत जाण्याचा देखील प्रकार वाढत चाललेला आहे. बाबा चुकत असेल तर मला माफ करा, पण ही माझी जी खंत आहे ही खंत मला कुठेतरी बोलाविषयी वाटते आणि म्हणून याच्यासाठी मला हे कुठेतरी मांडायला पाहिजे. आणि म्हणून प्रवीणराज दादांना मी हेही सांगितलेलं होतं की तुम्ही जर वासनिकांचे मेळावे आयोजित करीत असाल तर मी हे सगळं कार्य स्वीकारतो, आणि त्यांनी तेही कबूल केलं. आणि येत्या जानेवारीच्या याच्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये, पहिल्या आठवड्यामध्ये PhD करणाऱ्या संशोधक साधूंसाठी, साध्वींसाठी नाही, फक्त साधूंसाठी आम्ही पहिलं शिबिर आयोजित करणार आहोत आणि दुसरे शिबिर केवळ साध्वींसाठी आयोजित करणार आहोत, केवळ आमच्या संविधानातल्या काही अडचणी म्हणून. आम्ही स्त्रियांना कधी दूर ठेवणार नाही, कारण आम्ही आमच्या स्वामींनी सांगितलेलं नाही आम्हाला. तर मित्र हो, सांगण्याचा हा जो माझा उद्देश होता याकडे थोडंसं गांभीर्याने लक्ष द्या. महानुभाव संप्रदाय
हा एकनिष्ठ असलेल्या ईश्वर भक्तीचा धर्म संप्रदाय आहे. तुम्ही आजूबाजूच्या संबंध व्यवस्थेचं अवलोकन करा, तुमच्या असं लक्षात घ्या. म्हणून इथे जे विषय ठेवले गेलेले आहे की जैन धर्म परंपरा आणि महानुभाव, वारकरी धर्म संप्रदाय, भागवत धर्म संप्रदाय आणि महानुभाव, बौद्ध धर्म परंपरा आणि महानुभाव, ह्या विषयांच्या मागे एक फार मोठा व्यापक विचार आहे. जसं बाबा म्हणाले की मी आता सर्व धर्मीय संमेलन घेणार आहे. त्यांचा विचार हा आपण सगळे एका व्यासपीठावर येऊ शकतो या अंगाने आहे. तोच विचार आपण तत्वज्ञानाच्या आणि साहित्याच्या अंगाने सुद्धा एका व्यासपीठावर येऊ शकतो, हा विचार या संमेलनाच्या मागचा आहे. जेव्हा एखादा धर्म संप्रदाय उभा राहत असतो तेव्हा त्याचं मूळ कशामध्ये असतं, तर ते त्याच्या विचारांमध्ये असतं, तत्वज्ञानामध्ये असतं. आणि म्हणून कोणत्याही धर्म संप्रदायाच्या संबंधी विचार करायचा असेल तर पहिल्यांदा त्याचं तत्वज्ञान तपासावं लागतं की याचा पाया काय आहे, नेमका काय सांगतोय धर्म संप्रदाय, ते शोधावं लागतं. आणि म्हणून माझी भूमिका अशी होती की कुठेतरी एक तौलनिक विषय हा लक्षात यावा आणि महानुभावांचं वेगळेपण काय आहे हेही लक्षात यावं. मित्रांनो, महानुभाव संप्रदाय अजूनही समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचलेला नाही. पटकन वारकरी लगेच कळतात, वीरशैव कळतात, लिंगायत कळतात, जैन धर्म कळतो, बौद्ध धर्म कळतो. आणि जे खऱ्या अर्थाने जीवनमुक्तीचं साधन आहे, जीवनमुक्तीचा मार्ग आहे, तो का कळत नाही आहे. एक मला उत्तर याचंही पोथीच्या आतून मिळत आहे की हे काही सर्वसामान्याचं काम नाही बाबा. ज्याचा अधिकार असेल तो बरोबर येईल आणि इथे नतमस्तक होईल. हे जरी खरं असलं तरी देखील महानुभावांच्या संदर्भामध्ये आजच्या सामाजिक राजकीय व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर महानुभाव संप्रदायाची एक स्वतंत्र आयडेंटिटी, एक स्वतंत्र ओळख निर्माण होण्याची गरज आहे. आणि म्हणून हे महानुभाव आहेत म्हणजे हे काही फार जगाच्या पेक्षा वेगळे आहेत असं चित्र जे काही अनेकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे ना, त्याचं उत्तर कुठेतरी आपल्याला देता आलं पाहिजे. महानुभाव संप्रदायाच्या संदर्भामध्ये कालपर्यंतच्या अभ्यासकांनी अनेक काही चुकीचे संदर्भ लिहून ठेवले. आता ते मी यासाठी मान्य करेल कारण कालपर्यंत महानुभाव संप्रदाय पूर्णतः ओपन झालेला नव्हता, तुमच्या पोथ्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या आणि जे जे काही माहिती मिळते त्याच्या आधारे ते लिहित होते आणि चुकीच्या पद्धतीने लिहित होते. म्हणजे एवढ्यापर्यंत लिहित झाले की अजूनही मला लोक विचारतात मग नाथ संप्रदायाचा तुमचा काहीच संबंध नाही का. कारण डॉक्टर राची डेऱ्यांसारख्या विद्वान पंडिताने महानुभाव संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांची सांगड घालून अभ्यासकांना चर्चेचा विषय करून दिला. दोन संप्रदाय हे केव्हा जुळू शकतात, जेव्हा तुमची विचार प्रणाली जुळत असेल तेव्हा. उदयनाथांचा आपल्या नाथ संप्रदाय शिष्य जेव्हा हातावरची आंबील पुसून सगळं घर जाळून टाकतो आणि स्वामी म्हणतात की आता आम्ही तुमच्या सोबत येऊ शकत नाही कारण तुम्ही हिंसक वृत्तीचे आहात आणि अहिंसा हा आमचा परमधर्म आहे. तत्वज्ञान काय आहे? तत्वज्ञान काहीच नाही. आणि सांगायचं हे महानुभावच आहेत, यांचा महानुभावांचा संबंध आहे. राऊळ या एका शब्दावरून त्यांनी राऊळ या शब्दाचा अर्थ न लक्षात घेता लाकुलिश संप्रदायाशी महानुभावाचा संबंध जोडून पठ्ठे मोकळे झाले. आम्ही आपले बसतोच आहोत, हातामध्ये माळ घेतले, आपला देव भरा ना आपलं गाठी भरीन
नाही, समाजाकडे जरा बघण्याची गरज आहे. समाजाकडे जरा डोळसपणे बघा की आपल्याविषयी लोक काय करतात. अरे आपण खरे आहोत ना. आपण जर खोटे असतो, आपल्या जर चुका असत्या तर आपल्याला बोलण्याचा अधिकार नव्हता. पण आपण जर पूर्णतः खरे आहोत तर आपल्याला कोणाच्याही बापाची भीती वाटण्याचं काहीही कारण नाही. मी जेवढा खरा आहे त्याच्यापेक्षा माझा ईश्वर खरा आहे एवढा विश्वास ठेवून आपल्याला समाजाच्या पुढे, समाजातून येणारी आव्हानं स्वीकारता आली पाहिजे आणि ताठ मानेने सांगता आलं पाहिजे, ताठ मानेने बोलता आलं पाहिजे. ही भूमिका येत्या नव्या पिढीने समर्थपणे पेलवावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मित्र हो, महानुभावांचं वेगळेपण काय हे लक्षात आलं नाही. एवढंच लक्षात घेतात लोक की मठ मंदिर आमच्या देवी देवतांना पूजत नाही, मठ मंदिरामध्ये येत नाही, अमुक करत नाही, तमुक करत. एकनिष्ठ परमेश्वर भक्ती ही कोणत्याही संप्रदायामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. बौद्ध धर्माचे लोक देखील, मी विद्यापीठात असताना कित्येक माझे मित्र होते, घरामध्ये विठ्ठल रखुमाईची पूजा चालत होती, पितळेच्या कृष्णाची पूजा चालत होती आणि मी त्यांना प्रश्न विचारला. ते माझ्याकडून लपवण्याचे प्रयत्न करत होते, पण मी या बाबतीत अतिशय खडूस. मी त्यांना प्रश्न विचारले, कसं काय चालतं. मी जैनांना देखील प्रश्न विचारतो की तुमचा देव नेमका कोणता आहे. मी बौद्धांना प्रश्न विचारतो की तुमचा देव नेमका कोणता आहे. वारकरी संप्रदायामध्ये सगळेच देव चालतात. ब्रह्मा विष्णू महेशापासून विठ्ठलापर्यंत सगळ्यापर्यंत सगळ्या देवी देवता चालतात आणि वरून हे सांगतात की आम्ही सर्व समावेशक आहोत. असं केलं म्हणजे काही सर्व समावेशक होतं असं नाही आहे. आमचा बाप एकच असू शकतो. कोणी दिसला त्याला बाप म्हणायचं असं नाही होऊ शकत ना. एकच पिता आहे जो ब्रह्मांड नायक आहे, जो विश्वाचा नायक आहे. आणि म्हणून मी काल डॉक्टर सुनीता सांगोले आणि डॉक्टर चौरेंसोबत चर्चा करतो. म्हणजे आमची हॉटेलवर गेलो तरी रात्री 2-2, 3-3 पर्यंत चर्चा सुरू असते. मी त्यांना असा प्रश्न विचारला की मला एखादा तरी धर्म संप्रदाय सांगा की त्या धर्म संप्रदायाचा प्रणेता असं म्हणतो आहे की मीच ब्रह्म आहे, मीच ईश्वर आहे. ख्रिश्चन धर्माचा प्रणेता देखील सांगतो आहे की मी ईश्वर नाहीये. बुद्धाने देखील स्वतःला ईश्वर म्हटलेलं नाही. म्हटलंय का? नाही म्हटलंय. जैनांनी देखील स्वतःला ईश्वर म्हटलेलं नाही. म्हणजे हे किती प्रामाणिक लोक आहेत तुम्ही लक्षात घ्या की त्यांनी स्वतःला ईश्वर म्हटलेलं नाहीये, कारण ते ईश्वर नाहीये. ते सांगतात की आम्ही ईश्वराचे मार्गदर्शक आहोत, म्हणजे ईश्वराचा मार्ग दाखवणारे आहोत, आम्ही ईश्वर नाहीये. पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असं म्हणत आहेत की विश्वाचा उद्धारक तो मी आहे. आणि हे फक्त तुम्हाला याच शास्त्रात. आणि म्हणून दादोसाला सातत्याने म्हणत होते की अरे इथे वेद तर तू माझ्यापासून शिकतोच आहे, पण वेदापेक्षा देखील आणखी काही नाविन्य माझ्याकडे आहे, ते घे बाबा. तर दादोस काय म्हणतात, जी मज एवढीची पुरे. म्हणजे एक साधी नदी दाखवली, जी मज एवढीची पुरे. अरे एवढा मोठा समुद्र भरलेला आहे ना, तो बघ ना, जी मज एवढीची पुरे. अधिकार नसेल. पण मुद्दा हा आहे की उदार अंतःकरणाने स्वामी जे देण्याचा प्रयत्न करतायत की हे माझ्याकडे हे सगळं भरलेलं आहे, तर तो जीव नको म्हणतो आहे, मला फक्त एवढंच पुरे असं म्हणतो आहे. याच्या मागची भूमिका ही तुम्ही नीट लक्षात घ्या. आणि म्हणून आमच्या जो सर्व शास्त्र आहे, परंतु आमचं शास्त्र कोणाजवळ नाही असं म्हणणारा मला एक तरी धर्मप्रवर्तक दाखवा. एक तरी धर्मप्रवर्तक दाखवा की या धर्म संप्रदायाच्या प्रवर्तकाने असं म्हटलेलं आहे की आमचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे आणि माझ्याजवळ सर्व ब्रह्मांडाचं ज्ञान आहे. सांगावं.
वेदांबद्दल काय बोलताय? वेदांनी सुद्धा धर्म काय सांगितलेलं आहे? वेदांनी कर्मकांड सांगितलेले आहे, जे कर्मकांड ईश्वरांनी नाकारलेले आहे. वेदांना जेव्हा विचारलं की ईश्वर कसा आहे, तर वेदांनी उत्तर दिलं नेती नेती, म्हणजे जाणत नाही, सांगता येऊ शकत नाही. किती सोप्या पद्धतीचं उत्तर आहे बघा तुम्ही. स्वामी म्हणतात की परमेश्वराची ओळख करून देण्यासाठी, परमेश्वराचं ज्ञान देण्यासाठी स्वतः परमेश्वरालाच अवतार घ्यावा लागत असतो, कारण त्याला कोणीही ओळखू शकत नाही, त्याचं ज्ञान कोणीही देऊ शकत नाही. तेव्हा मनुष्य निर्मित असलेल्या वेदांनी ईश्वराचं ज्ञान द्यावं कसं? जिथे मायेलाही देता येऊ शकत नाही, ईश्वरच लागतो, तिथे वेद कसे देऊ शकतो? आणि आपल्याकडे प्रश्न निर्माण होतात की महानुभाव वैदिक की अवैदिक? खरं म्हणजे मागच्या वर्षी विदर्भ साहित्य संशोधन मंडळातर्फे जे साहित्य संमेलन घेण्यात आलं होतं, त्यावेळेला मी वैदिक आणि अवैदिकतेच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे विचार मांडलेले होते. आणि डॉक्टर राजेंद्र वाटाणे, जे विदर्भ साहित्य संशोधन मंडळाचे सचिव आहेत, त्यांनी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे पुस्तक प्रकाशित केलं, त्या पुस्तकामध्ये माझा वेदातीत महानुभाव असा लेखही आहे. तो जर वाचता आला तर तुम्ही अवश्य तो मिळवा. त्या पुस्तकाचं नाव मला नेमकं सांगता येणार नाही, पण मला ते महानुभाव साहित्य चिकित्सक असं काहीतरी आहे त्या पुस्तकाचं नाव. त्याच्यामध्ये वेदातीत महानुभाव हा मोठा लेख मी लिहिलेला आहे. मित्रांनो, वैदिक आणि अवैदिक म्हणजे काय? वैदिक म्हणजे वेदानुसार चालणारे, वेद प्रमाण मानणारे, ते वैदिक. महानुभाव वेद प्रमाण मानतात का? अर्थातच नाही. वेद प्रमाण मानू शकत नाही, कारण प्रमाण फक्त ब्रह्मविद्या शास्त्र आहे. महानुभाव वेद प्रमाण मानतच नाही, कारण वेदांमुळे जीवाचा उद्धारच होऊ शकत नाही, तेव्हा त्याला प्रमाण मानण्याचं काही कारण नाही. म्हणजे महानुभाव अवैदिक. वेद मानत नाही म्हणून अवैदिक, वेद मानणारे ते वैदिक. मित्र हो, मी ह्या दोन्ही गोष्टी नाकारतोय. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपल्याकडे या संदर्भामध्ये प्रचंड लेखन झालेलं आहे. त्यातलं बऱ्यापैकी लेखन मी वाचलंय की महानुभाव वैदिक आहेत, महानुभाव अवैदिक आहेत वगैरे वगैरे. हे सगळं लेखन वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण आपल्या आयुष्यातली बरीच वर्ष विनाकारण या वादाच्या अनुषंगाने वाया घालवलेली आहेत. काहीही गरज नाहीये. महानुभाव वेद मानत नाही, पण याचा अर्थ वेद आहे हे स्वीकारत नाही असा होत नाही. वेद आहेत की नाही? आहेत. महानुभावांनी वेद मान्य केले की नाही? आहेत म्हणून आहे. मला सांगा, या बाटलीतलं मी पाणी पित नाही, पण या बाटलीत पाणी आहे की नाही आहे? पाणी आहे. या बाटलीमध्ये पाणी आहे. मला तहानही लागलेली आहे, पण तरीही मी या बाटलीतलं पाणी पित नाही, कारण या पाण्याने माझी तहान भागू शकत नाही. याचा अर्थ हे या बाटलीत पाणी नाही असा होत नाही. आता या पाण्याची चव वाईट आहे, आणखी काय आहे तो भाग वेगळा. म्हणजे मी पाणी पित नाही, माझी तहान भागत नाही, याचा अर्थ माझ्या तहानेला उपयुक्त असणारं पाणी या बाटलीमध्ये नाही. पण याचा अर्थ बाटलीत पाणीच नाही का? लक्षात, माझ्या मी जी भूमिका मांडतोय ती लक्षात येते का आपल्या? बघा, बाटलीत पाणी आहे की नाही? तर पाणी आहे,
पण माझ्या पिण्याच्या योग्यतेचं आहे की नाही तर मी सांगेन नाही. याचा अर्थ मी पाणी नाकारलेलं नाही. महानुभावांनी वेद नाकारलेले नाही याचा अर्थ वेद स्वीकारले आहेत असा होत नाही. वेद आहेत, वेद आहेत म्हणजे ते आहेत, पण त्यातलं शास्त्र जे आहे ते महानुभाव स्वीकारू शकत नाही. आणि म्हणून महानुभाव वैदिकही नाहीत आणि महानुभाव अवैदिकही नाहीत. महानुभाव वेदातीत आहे. वेदातीत म्हणजे वेदांच्या पलीकडे. महानुभाव कसे आहेत? वेदातीत, वेदांच्या पलीकडे आहेत. वेदांनी काय सांगावं ईश्वर कसा आहे? जो स्वतः सांगतोय नेती नेती आहे, ते वेद काय सांगतील? त्या वेदात ते वेद मला जीवनमुक्तीच्या संदर्भामध्ये काहीही मार्गदर्शन करू शकत नाही. ते आहेत पण मी स्वीकारू शकत नाही. आणि म्हणून वेदातीत हा शब्द मला असं वाटते की अत्यंत उपयुक्त आहे. आम्ही वेदातीत आहोत. वेद मानले का? वेद नाही, मानत नाही. आहेत की नाही वेद? आहेत, पण आम्ही मानायलाच पाहिजे असं नाहीये. आणि दुसरा माझा महत्वाचा प्रश्न असा आहे, तो वैदिकांना आहे की वेद प्रमाण मानूनच सगळे धर्मशास्त्र पुढे जावेत असं कोणी सांगितलंय? मग तो काही मैलावरचा दगड आहे का की तो प्रमाण मानल्याशिवाय तुम्हाला पुढेच जाता येत नाही? म्हणजे कोणतीही गोष्ट आहे की वेदांशीच प्रमाण मानून तुलना करायची काहीही गरज नाहीये. लोकांना तुलनाच करायची असेल तर ब्रह्मविद्याशास्त्राशी करावं, कारण जीवनमुक्तीचं साधन तिथे आहे, जीवनमुक्तीचा मार्ग तिथे आहे, जीवनमुक्तीचं ज्ञान तिथे आहे. त्याचा विचार करावा. हा मुद्दा जर लक्षात आला असेल तर मी पुन्हा आणखी पुढे वळतो आहे की महानुभावांच्या संदर्भामध्ये आणखी एक विचार याच व्यासपीठावर मांडण्यात आलेला आहे. तो म्हणजे बौद्ध धर्म संप्रदायाच्या संदर्भामध्ये. धर्म आणि धम्म याच्यामध्ये काय फरक आहे? जो धारण केला जातो, जो स्वीकारला जातो तो धर्म. मला एक सांगा, माझा धर्म कोणता आहे? मी एक मनुष्य म्हणून जर विचार केला तर मानवतावाद हा माझा धर्म आहे. म्हणजे मी मनुष्य असून मी पशुसारखा वागू शकेल का? तर मी पशुसारखा वागू शकणार नाही, कारण मानवता हा माझा धर्म आहे. तो मी स्वीकारलेला आहे. हा धर्म झाला. धर्मामध्ये विचार असतात आणि कालच मी सांगितलं तुम्हाला की धर्मामध्ये असणारे विचार हे जीवन मुक्तीचे दर्शक असतात. तेव्हा जीवन मुक्तीचा विचार देणारा धर्म जो मी स्वीकारलेला आहे. धम्म म्हणजे काय? धम्म याचा अर्थ आहे, काल मगाशी जी व्याख्या सांगितली गेली की जीवनाच्या संदर्भामध्ये सुसंगत अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारं, काल सुसंगत अशा प्रकारचे विचार मांडणारा तो धर्म, धम्म. आता मला सांगा, धर्मामध्ये काय आहे? धम्मामध्ये जर काल सुसंगत विचार असतील तर धर्मामध्ये काल विसंगत विचार आहेत का? जो धर्म संप्रदाय स्वतःच्या तत्वज्ञानावर खंबीरपणे उभा राहत असतो त्या धर्म संप्रदायाचे विचार हे काळातीत असतात. काळ कितीही बदलला तरी विचार बदलत नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी 5000 वर्षांपूर्वी गीतेमध्ये जे ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे तेच ब्रह्मज्ञान सर्वज्ञांनी कलियुगामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञान बदलत नाही. ईश्वर बदलणार आहे का? बदलू शकत नाही. जीव बदलणार आहे का? त्याचं स्वरूप काही बदलणार आहे का? बदलू शकत नाही. प्रपंच बदलणार आहे का? नाही. देवता बदलणार आहेत का? नाही. म्हणजे युग बदललं की देवतांची संख्या कमी होऊन जाते, परमेश्वराची संख्या वाढते, जीवाची संख्या एकदम मर्यादित होऊन जाते आणि कार्यप्रपंचातला कारण प्रपंचात जातो, असं काही होत नाही.
म्हणजे सृष्टीच्या नियमाप्रमाणे ज्या ज्या काही जे जे काही घडायचं आहे ते त्या त्या पद्धतीनेच घडत असतं. चारही युगामध्ये हे पदार्थ तसेच आहे. म्हणजे कलियुगात जीव अनंत आहे, त्रेतायुगातही जीव अनंतच होते, त्रेतायुगातही देवता तेवढ्याच होत्या आणि कलियुगातही देवता तेवढ्याच आहे. म्हणजे धम्म म्हटलं म्हणजे सगळं वेगळं चित्र निर्माण होतं असं समजण्याचं कारण आहे असं मला स्वतःला तरी वाटत नाही. मुद्दा काय आहे? मला एकाने प्रश्न असा विचारला की मग हे धम्म का म्हणतात? तर धम्म तशी आहे की काहीतरी एखादी नवीन संज्ञा निर्माण करण्याचा प्रयत्न देखील आमच्याकडे होत असतो आपलं स्वतःचं वेगळेपण दाखवण्यासाठी. जसं मराठी साहित्यामध्ये आत्मचरित्र एक वाङ्मय प्रकार आहे. या आत्मचरित्र वाङ्मय प्रकाराच्या संदर्भामध्ये आत्मशब्द आल्यामुळे आत्मशब्द वापरायचा नाही, कारण आत्मा आम्ही मानत नाही म्हणून आत्मचरित्र म्हणायचं नाही. मग त्याच्यासाठी काय स्वकथन शब्द आला ना. पहिल्यांदा आत्मकथन आला, आत्मचरित्राच्या ऐवजी आत्मकथन आला बरं का. आधी आत्मकथन शब्द आला पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की व इथे आत्मशब्द आहे आणि हे मी तुमच्यासमोर बोलतो असं समजू नका. मी दलित साहित्याचे मोठे अभ्यासक डॉक्टर प्राध्यापक दत्ता भगत जे माझे चांगले मित्र आहेत पण खूप मोठे सिनियर आहेत माझ्यापेक्षा, त्यांना सुद्धा कर्नाटक विद्यापीठामध्ये गुलबर्ग्याला एका कमिटीवर आम्ही सोबत असताना मी त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलं की सर मला हे पटवून द्या. तर ते म्हणाले की नाही हे असं आहे आत्मकथन शब्द योग्य. म्हटलं का आत्मकथन शब्द योग्य आहे? ते काहीतरी सांगायला लागले पण मला ते काही पटलं नाही. आणि शेवटी आपण आपल्या वरिष्ठांशी किती उद्धत घालणार म्हणून त्यांना सांगितलं की सर माझा काही याच्यावर मला विश्वास नाही, म्हणजे मला ते पटत नाही. नंतर लक्षात आलं की स्वकथन शब्द वापरायचा, आत्मकथन पण वापरायचा नाही. म्हणजे डॉक्टर यशवंत मनू हे नागपूरमध्येच आहेत, त्यांनी स्वकथन माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी स्वकथन शब्द शोधून काढला. आता स्वकथन म्हणजे पुन्हा काय झालं? माझ्या संबंधीचंच कथन आहे. कथन म्हणजे सांगणे. आत्मकथन म्हणजे सुद्धा माझ्या संबंधीचंच सांगणं आहे. म्हणजे तुम्ही स्वकथन शब्द वापरा किंवा आत्मकथन शब्द वापरा, शेवटी बोलता तुम्ही तुमच्या संबंधीच. त्यातून फार काही साध्य झालं असं मला वाटत नाही. पण आपलं काहीतरी वेगळेपण आहे. आत्मा शब्द आपण वापरत नाही कारण आत्माच मानत नाहीये म्हणून मग स्वकथन शब्द वापरायचा. असं जे काही वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे त्यातून तर कदाचित धम्म ही संज्ञा आलेली नसेल ना असा एक प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला. अर्थात त्याचा किती बुद्धीला धरून आहे त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. त्याचं कारण की महानुभाव संप्रदाय हा बुद्धी प्रामाण्यवादी संप्रदाय आहे. आता शब्द प्रामाण्यवादी बुद्धी प्रामाण्यवादी यातला फरक मला कळालेला नाही. शब्द हे तत्वज्ञानाचं द्योतक आहे. तत्वज्ञान हे शब्दांच्या माध्यमातून मांडला जातो, प्रसवतो, विचार प्रसवतो, बुद्धीने विचार केला जातो आणि शब्दातून मांडला जातो. याच्यात काय वेगळेपण आहे? शेवटी आहे बुद्धी प्रामाण्यवादी. बुद्धीला पटलं तरीच तुमच्या शब्दांमध्ये मांडलेले विचार स्वीकारले जातील. मी विचार शब्दातूनच मांडतोय तुमच्या समोर. आता तुमच्या बुद्धीला पटत असतील तर ते तुम्ही स्वीकारणार, पटत नसतील तर तुम्ही ते नाकारणार. एवढंच फरक आहे. स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं हे तुमचं स्वातंत्र्य आहे आणि स्वामीने सांगितलंय प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वातंत्र्य द्यायलाच पाहिजे. पण त्यामुळे आपण बरेचदा काही शब्दांचे खेळ करतो असं मला वाटतं आहे आणि म्हणून याचाही विचार करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट की महानुभावांनी हे आमच्याकडून शिकले आणि ते त्यांच्याकडून शिकले वगैरे 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 मला नाही पटण्यासाठी. अहिंसा हा सर्वच धर्म संप्रदायांमध्ये असलेला महत्वाचा भाग आहे.
मग स्वामींच्या आधी जैन धर्माचा विचार येतोय, मग जैनांनी म्हणावं आमच्यापासून महानुभावांनी अहिंसा घेतली. बौद्ध म्हणतात आम्ही त्याच्या आधी आहोत म्हणून आमच्यापासून महानुभावांनी अहिंसा घेतली. आणखी कोणी वीरशैव असतील ते म्हणतील आमच्यापासून महानुभावांनी. तर महानुभावांना स्वतःचा विचार नाहीये. ज्यांनी स्वतः व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विचार मांडला, आणि काल मी तुम्हाला सांगितलं की हे स्वातंत्र्य फक्त मानवी देहापुरतं मर्यादित नाही. मानवी देहापुरतं मर्यादित नाहीये. हे स्वातंत्र्य इथल्या जलचर प्राण्यांना सुद्धा आहे, इथल्या भूचर प्राण्यांना सुद्धा आहे, इथल्या झाडा झुडपांना सुद्धा आहे. आणि म्हणून एखाद्या देहामध्ये असलेल्या कोणत्याही प्राण्याला आपण कधीही मारत नाही, त्याची हिंसा होऊ देत नाही. का होऊ देत नाही हिंसा? कारण त्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. मी हा प्रश्न विचारतो आहे की तुम्ही कोणतं स्वातंत्र्य जीवाला देता, त्याचं उत्तर आधी मला द्या, मग तुमच्या आयुष्याचा विचार मी करतो. मांसाहार तुम्हाला चालतो, आणि प्रश्न विचारला जर महात्मा बुद्धांनी अहिंसावाद मांडलेला आहे तर तुम्ही हिंसेला द्योतक असलेला, प्रेरित असलेला मांसाहार का करता? तेव्हा त्याचं उत्तर असं दिलं जातं की हिंसा आम्ही नाही करीत, तो जो कोणी खाटीक आहे तो हिंसा करतो, आम्ही फक्त माल विकत घेतो आणि पोटात टाकतो. इथे आमचे स्वामी असं म्हणतायत की हिंसा करणारा देखील तेवढाच वाईट आहे, म्हणजे तेवढाच दोषी आहे, आणि हिंसेला प्रवृत्त करणाराही तेवढाच दोषी आहे. तुम्ही जर माल विकत घेतलाच नाही तर हिंसा करणारा कशाला हिंसा करायला जाईल? इतकं साधं सोपं तत्वज्ञान जर तुमच्या धर्मव्यवस्थेला कळत नसेल तर मित्रांनो, महानुभावांकडे वक्र दृष्टीने बघण्याचा विचार स्वप्नातही करू नका. इथे निखाल सोनं आहे, खणखणीत नाणं आहे. हिम्मत असेल तर यावं, समोर बसावं आणि विचारावे प्रश्न. त्यासाठीच ही धर्मसभा असते. पुढच्या पिढ्याही इतक्या कणखरपणे उत्तर देण्यासाठी समर्थ असलेल्या पिढ्या निर्माण व्हायला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मग आता मला प्रश्न विचारायचा आहे की तुमचं हिंसेचं तत्वज्ञान कुठे गेलंय? तुमच्याकडनं जर महानुभावांनी अहिंसा स्वीकारलेली आहे, शिकलेली आहे, तर मग तुमच्यामध्ये ही हिंसा चालते, महानुभावांमध्ये तर काहीच चालत नाही. मग शिकले कसे काय? तुमचं पाहून पाहून आम्ही शिकलो असतो तर आमच्याकडे हे राहिलं असतं ना, आम्ही करत नाही पण ते करतात असं म्हटलं असतं. पण तसं नाहीये. कोण कोणाकडून शिकले याचा गंभीरपणे विचार करा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कोणत्या शतकापासून आहात याचाही विचार करा. कालच मी तुम्हाला सांगितलं, आजही सांगितलं, हा सत्य सनातन धर्म आहे. याचा उगम केव्हापासून झाला हे सांगता येणार नाही. हे चारही पदार्थ आदिम आहे, मूळ आहे. सृष्टी जेव्हा केव्हा निर्माण झाली असेल तेव्हापासूनच आपल्याला अक्कल आली. पण सृष्टी निर्माण होण्याची जी अक्कल आहे, निर्माण होण्यापूर्वीची जी अक्कल आहे, सृष्टी निर्माण होण्यापूर्वीचं जे ज्ञान आहे, ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर महानुभावांच्या पायाशी बसूनच शिकावं लागेल, हे लक्षात घ्या. इतरत्र कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मित्र हो, तेव्हा उगीच अट्टाहास करून चुकीची भूमिका मांडू नका, चुकीची उदाहरणं देऊ नका, हे मला सांगायचं. आणि आता बाबांनी मला बसल्या बसल्या सांगितलं की निर्वचनामध्ये शुद्ध तो, बुद्ध तो म्हटलेला आहे. बुद्ध शब्दाचा अर्थ तरी नीट लक्षात घेतो का आपण? बुद्ध म्हणजे ज्ञानी. शुद्ध तो, बुद्ध तो म्हणजे तो शुद्ध आहे, पवित्र आहे, कारण तो ज्ञानी आहे. आता मी तुमच्या पोथीतले अर्थ नाही सांगू शकत बाबा, मी फक्त वर्गातले अर्थ सांगतोय. तो
कारण तो ज्ञानी आहे आणि ज्ञान हे नेहमी शुद्ध असतं. खरं ज्ञान हे नेहमी शुद्ध असतं, खरं ज्ञान हे नेहमी पवित्र असतं आणि म्हणून तो शुद्ध तो बुद्ध तो ही भूमिका सूत्रांमध्ये येते, निर्वचनामध्ये येते. तुम्ही कोणत्या अर्थाने बुद्ध स्वीकारता आहात हे लक्षात घ्या. आणि सत्य सनातन असं म्हणतात. पहिली गोष्ट तुम्हाला सांगू का, माझी स्वतःची भूमिका आहे. डॉक्टर र. रा. गोसावी हे समर्थ वाङ्मयाचे मोठे चांगले अभ्यासक होते आणि मला पितृतुल्य होते. ते मला नेहमी असं म्हणायचे की आवलगावकर, रामदासी संप्रदायामध्ये देखील मठ व्यवस्था आहे आणि ही मठ व्यवस्था रामदासांनी महानुभावांपासून घेतलेली आहे. तेव्हाही मी त्यांना सांगायचो, नाही सर, मला असं वाटत नाही की या संप्रदायाने या संप्रदायापासून हे काही स्वीकारलं असेल. त्यांच्या निकडीनुसार आपली मठव्यवस्था का सुरू झाली? मठव्यवस्था ही आचार्यांच्या काळामध्ये सुरू झाली आणि ती गरजेतून सुरू झाली. नाही तर देवाने चालत राहा एवढंच सांगितलंय, गावाहून गावाला जात राहा एवढंच सांगितलेलं आहे. एवढं सूत्र आपण बाजूला ठेवून एका ठिकाणी संबंध व्यवस्था करतो आपण. त्याचं कारण हे आहे की आजच्या संबंध समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला आपला धर्म संप्रदाय टिकवायचा असेल तर ही व्यवस्था स्वामींनी किती सांगितलं असलं तरी आपल्याला परिस्थितीजन्य व्यवस्था करावी लागते आणि म्हणून ती आपण करतो. तसं म्हटलं समर्थ रामदासांनी सुद्धा ती व्यवस्था केली असेल, पण मी महानुभावांकडून स्वीकारलं असं म्हटल्यानंतर मला फार अभिमान वाटायला पाहिजे होता, पण मी तो वाटू दिला नाही. त्याचं कारण हे आहे की काही गोष्टी ह्या परिस्थितीजन्य निर्माण होत असतात. अहिंसा ही या धर्मापासून याने घेतली पाहिजे त्याने घेतली पाहिजे असं काहीही नाही आहे. अहिंसा हा सर्व धर्मशास्त्राचा मूलभूत पाया आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे, ते तुम्हाला किती समजतं याच्यावर तुमचा धर्मशास्त्र अवलंबून आहे. हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर खरा बुद्धवाद देखील इथेच आहे, एवढं मी मात्र अधोरेखित करेन. मित्र हो, हे सगळं पाहत असताना आपल्या असं लक्षात येतं की काही पारंपरिक अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये आपण अडकून न पडता, आपलं तर सोडायचं नाही, पण तरीही पारंपरिक व्यवस्थेमध्ये अडकून न पडता भविष्याचा विचार करून काही एक योजना, काही एक अंमलबजावणी, काही एक विचार करण्याची नितांत गरज आहे. कारण स्वामींनी सुद्धा धर्म आणि व्यवहार याचं सूत्र सांभाळायला सांगितलेलं आहे. आपल्यालाही ते सूत्र परिस्थितीजन्य व्यवस्थेचा विचार करून पाळण्याची गरज आहे. आणि म्हणून मी सातत्याने हा विचार करतो आहे की आम्हाला याच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. आणि म्हणून महानुभाव साहित्य आहे त्या पद्धतीने उत्तम रीतीने समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. काल मी जे आवर्जून सांगितलं की एक तरी लीळा वाचावी. कित्येकांना अजून लीळा चरित्र कसं आहे हे सुद्धा माहिती नाही. अहो, परवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये संशोधनावर माझी एकाच दिवशी 4 व्याख्यानं होती, 4 तास. तर त्यावेळेला माझ्याकडे असलेल्या काही पोथ्या घेऊन मी विद्यापीठामध्ये गेलो आणि संशोधन कसं करायचं या दृष्टीने मी बोलत होतो. आणि माझ्याकडची हस्तलिखित मी त्या मुलांना दाखवली तेव्हा मुलं वेड्यासारखी ती हस्तलिखित पाहत होती की किती सुंदर अक्षर आहे, किती सुंदर अक्षर आहे. म्हणजे आजच्या काय म्हणतो त्याला आपण, कम्प्युटरला देखील इतकं सुंदर तयार करता येणार नाही इतक्या सुरेख अक्षरामध्ये जुन्या काळामध्ये महानुभावांनी जिथे कोणतीही आधुनिक सुविधा नसताना देखील बोरूचा पेन करून दौतीमध्ये शाई भरून स्वतः शाई निर्माण करून इतक्या सुंदर अक्षरामध्ये पोथी लिहिलेल्या आहेत. ती मुलं वेडी झाली की सर कोणी लिहिली आहे? तर मी म्हणालो आमच्या पूर्वजांनी हे लिहून ठेवलेलं आहे. आमच्या पूर्वजांचं अक्षर इतकं सुंदर होतं की ज्याला नजर लागावी इतकं सुंदर होतं. आज आमच्या अक्षराच्या संदर्भात काय आहे? आम्हाला हस्तलिखित पोथी वाचता येत नाही. काल मी सांगितलं त्याप्रमाणे लिप्या वाचता येत नाही. आम्ही आता छापील पोथी तयार करतो आणि वाचतो आहोत. याचा गांभीर्याने विचार करा असं मला म्हणायचं आहे. म्हणून परंपरा टिकवा आणि आधुनिकतेचाही स्वीकार करा.
दोन्ही गोष्टी आपल्याला तारतम्याने करता आल्या पाहिजे. मित्र हो, 2 दिवसाचं हे संमेलन अतिशय उत्तम पद्धतीने पार पडले यात काही शंका नाही. या संमेलनाच्या निमित्ताने तुमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये जे जे काही प्रश्न निर्माण झाले होते त्या प्रश्नांची काही उत्तरं तुमच्या समोर मांडण्याचा एक विद्यार्थी म्हणून मी प्रयत्न केलेला आहे. हे प्रश्न हे उत्तर अगदी अचूक असतील असं मी आग्रह करीत नाही, पण किमान या उत्तराच्या दिशेने आपण काही प्रवास करावा, आपण काही चिंतन करावं आणि पुढच्या पिढीला मार्गदर्शक होईल अशा प्रकारची भूमिका कुठेतरी मांडत राहावी, इतका माझा स्वच्छ हेतू यामागे आहे. आणि हा हेतू मांडण्यासाठी परमपूज्य आदरणीय श्री बाबांनी मला अध्यक्षपद देऊन अतिशय मोठं मन दाखवलेलं आहे. मोठे बाबा म्हणतो ते खरंच आहे की मोठं मन असल्याशिवाय मोठे बाबा होऊ शकत नाही. त्यांनी एवढं मोठं मन दाखवलं आणि अख्खा माईक, अख्खं व्यासपीठ माझ्या ताब्यात दिलं. एवढं औदार्य ज्याच्या ठिकाणी आहे तो खरा महानुभाव आहे. अशा महानुभावांना मी शतशः वंदन करतो. बाजूला माहूर पीठाधीश आचार्य श्री माहूरकर बाबा बसलेले आहेत. अत्यंत दिलदार असलेलं व्यक्तिमत्व आहे, जे आमच्या संस्थेच्या पाठीमागे बाप माणसासारखं उभं राहिलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण 2 दिवस मी केलेला छळ सहन करीत आलात याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपले आभारही मानतो. अनेक थोर मोठे अभ्यासक संत महंत बसलेले आहेत, ज्यांच्या पायाशी बसून मी अभ्यास करायला पाहिजे अशी ज्यांची योग्यता आहे त्यांच्याही समोर मी बोलण्याचं धाडस दाखवलेलं आहे. पण शेवटी पितृतुल्य भावनेने त्यांनी बोबड्या बोलांना त्यांना सहन करावं लागलं. काही चुकलं असेल तर मला दिशा दाखवण्याचाही अधिकार त्यांचा आहे, कारण ते ईश्वरीचे समर्थ भाष्यकार आहेत. अशा सर्व भाष्यकारांना मी पुन्हा एकदा वंदन करतो, आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. दंडवत. खूप सुंदर, अप्रतिम, मंत्रमुग्ध करून असं टाकणारं सरांचं विवेचन होतं. सरांना मला एक प्रश्न आहे, म्हणजे आणि मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे सरांच्या विवेचनातून मिळालेली आहे. सर, मी एक होते त्यांना मी विचारलं होतं की ते नॉनव्हेज खाणार होते, तर मी त्यांना म्हटलं की सृष्टीमध्ये इतकं सुंदर निर्माण केलेलं आहे, एवढी हिरवीगार सृष्टी आहे आणि खाण्यासाठी एवढं सुंदर निसर्ग आहे, निसर्गातील सगळे काय म्हणते फळं फुलं हे आहे, मग तुम्ही असा हिंसा का करता? तर त्यांनी मला उत्तर दिलेलं होतं की आम्ही हिंसा का करतो, कारण जर आम्ही हिंसा केली नाही तर जनावरं असे रस्त्याने लोळत फिरेल आणि त्यांची संख्या खूप होईल आणि त्यांची संख्या कमी करण्यासाठी आम्ही अशी हिंसा करतो आणि आम्ही असं सगळं करतो. मी म्हटलं तो तारणारा आणि मारणारा तो आहे, तो फिरेल, तो बघेल आणि तो सगळं करेल. नाही, तसं नाही मॅडम, तसं आहे म्हणून आम्हाला अशा पद्धतीने आम्ही हिंसा करतो. यावर सर तुमचं काय मत आहे? थोडक्यात. देवानी काय सांगितलंय? या प्रश्नाचं उत्तर खरं त्यांनीच दिलेलं आहे त्यांच्या उत्तरामध्ये. मुद्दा असा आहे, म्हणजे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, खरं माहिती आहे सगळं. मला हे एक विचार आहे की सृष्टीची काळजी करणारा तू कोण? विश्वाचा बाप बसलाय ना तिकडे, त्यांना जर जन्माला घालणारा तू नाही तर त्यांना मारणारा तू कोण? साधा प्रश्न आहे. आणि मुळामध्ये पुन्हा सांगतो, तुमच्या मुखाची जी रचना आहे ती वाघ सिंहासारखी नाहीये. जे हिंसाचारी प्राणी असतात ना ते जिभेने पाणी पितात. हिंसाचारी जे प्राणी आहेत, वाघ सिंह तुम्ही बघा जिभेने पाणी पितात, कुत्रा जिभेने पाणी पितो, मांजर जिभेने पाणी पितो.
मनुष्य जिभेने पाणी पित नाही, ओठाने पाणी पितो. जीभ बाहेर काढून पाणी पित नाही. तेव्हा स्वामींचं सूत्र आहे की अन्नाचा कण देखील वाया घालवायचा नाही. ईश्वर काय दयाळू नाहीये? ईश्वर काय दयाळू नाही? पैठणला जेव्हा एक बैल ना बाबा, पैठणला एक बैल वेदनेने ओरडत होता मोठमोठ्याने. बाईसांना कणव आली. बाईसा म्हणायला लागला की देवा, हा बैल एवढा मोठमोठ्याने ओरडतो आहे, त्याला किती वेदना आहे. देवा तुम्ही काही करू शकता, त्याच्या वेदना थांबवा ना. आता ती स्त्रीला अधिक माया असते, ती बिचारी सांगत होती बाईसा आपली. पण बाबा म्हणाले नाही, चला. कनवाळू, कृपाळू, दयाळू, मायाळू वगैरे वगैरे सगळी विशेषण आपण ईश्वराला लावतो आणि त्या जीवाच्या बद्दल ईश्वराला काहीच वाटलं नाही का? वाटलं. बाईसा जेवढ्या अस्वस्थ झाले नसतील तेवढे ईश्वर अस्वस्थ झाले असतील. पण कर्मण्यो गहनो गती, त्याचे कर्म आता भोगले नाही. हाच तर महान सिद्धांत फार मोठा आहे. त्याचे कर्म त्याने आता भोगले नाही तर कुणाला तरी भोगावं लागतील. मला नेमके नावं आठवणार नाही, पण ईश्वराने स्वतः काहींचा ताप देखील स्वतःच्या अंगावर घेतलेला आहे. आता मला साधा प्रश्न विचारा की तुम्ही ईश्वर म्हणताय ना, मग ईश्वराने काय छू छू मंत्र केलं की ताप लगेच कमी व्हायला पाहिजे की नाही? होत नाही. आमचा देव छू मंत्रवाला नाहीये. आमचा देव छू मंत्रवाला नाहीये. त्याच्या मागे काही एक भूमिका आहे की त्याचे कर्म त्याला भोगावेच लागतील. आणि म्हणून ईश्वराने त्याच्या प्रेमाखातर, जो कणवेचा जीव असेल तर त्याचा ताप स्वतःच्या अंगावर घेतलेला आहे, त्या कणवेच्या जीवाचा, आणि स्वतः तापाने फणफणले आहेत. पण देवाने छूमंतर केलेलं नाही. तुम्ही लक्षात घ्या, हे मायाळूपण आहे ईश्वराचं, हे कनवाळूपण आहे ईश्वराचं, की तो स्वतः वेदना सहन करतो पण त्या जीवाला दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करतो. पण काही जीव इतके कठोर असतात. तो जो प्राणी आहे त्याने काय केलं असेल, देवाने सांगितलेलं आहे, माहिती आहे आपल्याला, की पोरं हो, तुम्हाला इथून जर तुमचे पूर्वजन्म दाखवले तर हातामध्ये सुरे घ्या, स्वतःच खुपसायला लागाल. हे जर वास्तव चित्र आहे आणि म्हणून आपल्याला मागचं काहीही कळत नाही. लक्षात घ्या, मागचं आपल्याला काही कळत नाही, पुढचं ईश्वर दाखवतोय. मागचं काय झालं ते विसरून जा, पण पुढे मी आहे. आता तरी माझ्यापर्यंत येण्यासाठी प्रयत्न कर. सगळे कर्म मी नासवतो, सगळे कर्मलेख मी थांबवतो, पण नाही. त्यामुळे भोग भोगल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. आणि म्हणून लोकांचा विश्वास काय असतो, देवा हे 5 रुपयाचे पेढे घे आणि माझं दुःख दूर कर. आणि दुःख दूर झालं नाही तर हा कसला देव? 5 रुपयाचे पेढे मागच्या वेळेला दिले तरी दुःख दूर केलेलं नाहीये. देव काही तुमच्या 5 रुपयाच्या पेढ्यासाठी आसुसलेला आहे असं जर तुम्ही समजत असाल तर तो देवच होऊ शकत नाही. पण दुर्दैवाने आम्हाला हे अजूनही कळत नाही. तेव्हा आपलं मुख हेच मुळामध्ये हिंसाचाराचं नाहीये. आपल्यासाठी सृष्टीची व्यवस्था सृष्टी पाहते. आपण अन्नाचा कणे का वाया घालवत नाही? आपल्याला मुंग्यांना साखर घालावीशी वाटत नाही का? पण त्यांचे कर्म ते भोगतायत ना. त्यांच्या कर्माच्या आड जर आपण आलो तर त्यांचे कर्म आपल्याला भोगावे लागतील आणि ते आपल्याला भोगावे लागू नये म्हणून स्वामींनी सांगितलं की बाकी सृष्टीचं मी माझं माझं पाहतो, तू फक्त तुझं तुझं बघ. हे कळत नाही, हे त्याचं उत्तर आहे. खूप खूप धन्यवाद सर. मी आभार प्रदर्शन करण्याकरिता भारतभूषण शास्त्री सर यांना आमंत्रित करते.
या ठिकाणी आपण कार्यक्रमाची सांगता करत आहोत. तत्पूर्वी या संपूर्ण संमेलनाकरिता ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे किंवा आयोजन समितीमध्ये जे काही सदस्य आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिलेली, त्यांच्याशिवाय आम्ही हे संमेलन पार पाडू शकत नव्हतो. त्यामध्ये मी नाव घेतो, लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे आणि नंतर आचार्य श्री माहुर पीठाधीश बाबा या विचारचिंतन परिषदेचे उपाध्यक्ष आहेत, ते या सत्राचं आभार मानतील. हरिहरजी पांडे, चंदूभाऊ वैद्य, श्रीराम काटकर आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. दुष्यंत बारसागडे, प्रशांत बोरेकर, अर्चना ताई आंबेकर, रेखाताई शिवलेकर, गोपाळ वानखेडे आणि डॉक्टर विजय राऊत आपण लवकरात लवकर या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. फोटो काढून